खान ज्यावेळेस स्वराज्यावरती चालून आला होता त्यावेळेस घोलप नावाचा सरदार शाहिस्ते खानाला मदत करत होता आणि तो संभाजी कावजीचा मित्र होता. राजांनी संभाजी कावजीला सांगितलं की तू त्या घोलपला सांग की तू मदत करू नको, परंतु घोलपने ऐकलं नाही. उलट संभाजी कावजीनं शाहिस्ते खानाला मदत केली. ज्यावेळेस शाहिस्ते खानाचा पाडाव केला, त्याची बोटं छाटली, तो पळून गेला. त्याच्यानंतर प्रतापराव गुजरांना संभाजी कावजीवरती पाठवलं आणि पुण्याजवळ चाकणजवळ मरकळ या गावी प्रतापराव गुजर यांनी संभाजी कावजीला लढाईत मारला. हा इतिहास आहे. कारण संभाजी कावजी हा छत्रपती शिवरायांच्या जवळ होता, त्याला सगळ्या गोष्टी माहीत होत्या आणि तो प्रतिस्पर्ध्याला मदत करतोय म्हणून तो जिवंत राहणं अपिके स्वराज्याच्या दृष्टीनं घातक होतं. एवढे कठोर निर्णय छत्रपती शिवाजी राजांनी घेतलेला आहे, तेव्हा स्वराज्य उभं राहिलेलं आहे. आणि ही स्पर्धा जी उभी राहते ना, ती या करड्या शिस्तीवरती उभी राहते, एवढ्या कठोर निर्णयावरती उभी राहते. आणि म्हणून आज आपण यशाची 21 शिखरं इथे बघत आहोत. चला तर या माहिती नंतर परत एक वेळा आता आपण जाऊयास आमच्या सन्मानासाठी. आणि सध्या आपल्याला जो आवाज ऐकायला मिळतोय माहिती सम्राट समालोचक नरेश डोमे सरांचा आहे. आणि आता आपण सन्मान करणार आहोत बाळकृष्ण पाटील निळजे यांचा. मी हरिश्चंद्र जाधव पहलवान यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. बाळकृष्ण पाटील निळजे यांचा सन्मान इथे केला जाईल. यानंतर विजय पाटील साहेब यांचा देखील सन्मान आपण करणार आहोत. निळजाचेच आहेत, ग्रामपंचायत सदस्य राहिलेले आहेत माझी. सर्वप्रथम बाळकृष्ण पाटील यांचा सन्मान इथे करतोय आपण. आणि मी विनंती करेन हरिश्चंद्र जाधव पहलवान यांना आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. स्वागत आहे आपलं बाळकृष्ण दादा या स्पर्धेमध्ये. आणि आपला सन्मान या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय हरिश्चंद्र जाधव यांच्या उपस्थितीमध्ये. यानंतर विजय पाटील आपला सन्मान इथे केला जाईल. आपण देखील अमूल्य वेळ देताय आणि आम्हाला माहिती आहे निळजे संघ नेक्स्ट मॅच मध्ये इन ॲक्शन आहे, त्याच्यामुळे निळजे गावचे अनेक मान्यवर येतील. आपल्याला सगळ्यांना विनंती, आपण आला असाल तर नक्की स्थानापन्न होऊ शकता आमच्या मुख्य व्यासपीठावर. सोनारपाडाचे देखील काही ग्रामस्थ, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ ग्रामस्थ आले असतील तर आपलंही स्वागत आहे. हे दोन सन्मान इथे आपण संपन्न केलेले आहेत. आणि या दोन सन्मानानंतर आता लगेचच आपण मॅचकडे वळतोय, कारण दोन्हीही संघ आता सज्ज झालेले आहेत. दत्ता पाटील यांचाही सन्मान आता इथे केला जाईल. दत्ता पाटील आपण देखील या, कारण मकर संक्रांत चषकामध्ये ज्या ज्या वेळेला आपण जातो त्या त्यावेळेला दत्ता पाटील नेहमीच सहकार्याची भूमिका आणि त्यांच्याकडून एक स्पेशल गिफ्ट प्रत्येक समालोचकाला दिलं जातं. तर दत्ता पाटील यांच्या वतीने ते गिफ्ट असताना त्यांचा सन्मान इथे केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावर. हरिश्चंद्र जाधव पहलवान यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते दत्ता पाटील निळजे यांचा सन्मान आपण करावा. खूप खूप धन्यवाद. या सन्मानानंतर परत एक वेळा जाऊया आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे. धन्यवाद. थँक्यू कुणाल सर. जाऊया मैदानामध्ये जिथे भार्गव 11 अर्थातच बालाजी 11 राजकोट भिडणार आहेत परी 11 डोंबिवली या संघाविरोधामध्ये. आणि एक तगडी मॅच आता सुरू होते. विश्वजीत ठाकूरच्या हातामध्ये चेंडू आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये काय विध्वंस मांडला होता. विश्वजीत ठाकूरनं 4 विकेट काढल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 3 विकेट, अर्थात 2 चेंडू हवेमध्ये होते मात्र ते पकडता आले नव्हते. अन्यथा अजून मोठा विध्वंस बघायला मिळाला होता. आणि तोच विश्वजीत गोलंदाजी मार्कवरती. सुमित आणि प्रथमेश ही जोडी मैदानामध्ये. प्रथमेश ऑन स्ट्राईक. यस यस यस, चेंडूच्या गतीचा वापर केला. अत्यंत सुंदर असा स्कूप इथे बघायला मिळतोय. मिळतील 4 रन. वी कॅन से सुपला शॉट जसं आपण उल्लेख करतो. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग फॉर टुगेदरनेस हा चौकार आलेला आहे बघा. खूप चांगल्या पद्धतीनं बॉडीवेट ट्रान्सफर मागच्या बाजूने केलं आणि त्यानंतर बॉलला पाठी पाठवलं, फाईन लेग क्लिअर केलं आणि या डावाची सुरुवात प्रथमेश ठाकरे त्याच्याच अंदाजाने करतोय. चौकार खेचून या डावाची सुरुवात होते. ती म्हणजेच टीम भार्गव 11 म्हणजेच बालाजी 11 राजकोटची. एखाद्या मोठ्या फलंदाजाला अशा कॉन्फिडन्सनं पहिल्या चेंडूवरती सामोरं जाणं गोलंदाजाला निश्चित कठीण आहे. मात्र प्रथमेश दाखवतोय मोठा आत्मविश्वास. पुन्हा एकदा काय शॉट आहे. वा, अफलातून टायमिंग, बेमिसाल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर इथे येईल. माय हेवन युअर्स पर्सनल पॅराडाईज षटकार. विथ ईज, अगदी लिलया हा फटका खेळला
आणि पायांची हालचाल तितकी नाही पण बॅकफुटला स्ट्रॉंग करून बॅकफुटला जमिनीशी रोवून हा स्ट्रोक खेळलेला आहे आणि बॅकलिफ्टचा वापर किती चांगला योग्य त्या वेळी केला आणि बॉलला एलिव्हेशन देत असताना काऊ कॉर्नर क्लिअर करून बॉलला पाठवल्या सीमारेषा पार. पहिल्या बॉलवर चौकार आणि त्यानंतर येतोय षटकार. भन्नाट सुरुवात फलंदाजीची. रिव्हर्सचा प्रयत्न इथे यावेळेस प्रथमेशचा. पहिल्या 2 बॉलवरती हे मोठं उत्तर होतं, मोठं प्रत्युत्तर होतं प्रथमेश ठाकरेचं. यावेळेस मात्र रिव्हर्स फटक्याची निवड त्यांनी केली, मात्र वेग एवढा होता चेंडूला, त्याला तो टाइम करणं, कनेक्ट करणं खूप अवघड गेलं. धावफलकावरती 10 आहेत. चॅलेंज एक्सेप्टेड बाय विश्वजीत. पहिल्या 2 चेंडूंवर 10 धावा त्यांच्या वतीने खर्च झाल्या होत्या आणि त्याचमुळे आता तो चॅलेंज स्वीकारताना तिसरा बॉल येतोय डॉट. यस, इथे काय बॉल आहे, मात्र इथे थर्ड मॅनला रोखता येणं अशक्य आहे. पुन्हा एकदा 4 रन इथे मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस. चौकार. लेग बाईच्या या 4 धावा मिळतील. इतका चांगला चेंडू त्याने हाताळला होता. परफेक्ट टो क्रशिंग यॉर्कर, पण बॉल शरीराचा वेध घेऊन विकेट किपरला बीट करत, शॉर्ट थर्ड मॅनला बीट करत सीमारेषेच्या बाहेर पोहोचला आणि प्रथमेश ठाकरेच्या खात्यात नाही तर भार्गव 11 म्हणजेच बालाजी 11 राजकोट या खात्यामध्ये या 4 धावा जोडतात आणि धावसंख्या पोहोचते आता 14 या आकड्यावर. चांगली सुरुवात फलंदाजी करताना नाणेफेक जरी जिंकले नाहीत पण सुरुवात डावाची चांगली होते भार्गव 11 या संघाची. धावा असतात, त्या कशा आल्या ते महत्वाचं नाही, त्या फलकावरती लागल्या ते महत्वाचं आहे. ओ हो, गतीचा काय वापर आहे. अडवण्याचा प्रयत्न, इथे स्पीड थोडंसं कमी केलंय आणि धावा चौकारापासून चेंडू रोखलेला आहे. इथे आपण बघतोय 2 धावांनी धावफलक पुढे पोहोचेल. 16 भार्गव 11 पहिलं षटक सुरू आहे. 16. प्रत्येक हॉटेलमध्ये एक स्पेशल डिश असते, तसंच प्रत्येक संघामध्ये एक स्पेशल खेळाडू असतो आणि भार्गव 11 या संघामध्ये प्रथमेश ठाकरे हा स्पेशल खेळाडू आहे. विश्वजीतच्या विरोधात तो वेगवान गोलंदाजाच्या विरोधात स्वीपचा फटका खेळतोय. 2 धावांची मदत मिळते. धावसंख्या 16. आणि ही खेळी आता इथे संपुष्टात येईल. तल्लीनतेनं गाणं गात होता, सूर आता स्तब्ध होत आहेत. पहिला फलंदाज बाद, 1 गडी बाद. 16. योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर विकेट आपण पाहिली. प्रथमेश ठाकरेला बाद होऊन परतावं लागते. ऑफस्टमच्या बाहेरच्या बॉलला पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज आणि बिहाइंड द विकेट ती कॅच कंप्लीट झालेली आहे. पण जी सुरुवात नरेश सर द्यायची होती ती सुरुवात त्यांनी दिलेली आहे. छोटी पण महत्त्वाची खेळी त्यांनी खेळलेली आहे. आतापर्यंत पहिल्या षटकातले बॉल डिलिव्हर्ड झालेत एकंदरीत 6. पहिला षटक संपलेला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सुरुवात भन्नाट आहे. 16 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये जसा उल्लेख आपण केला की दोन्ही कॅप्टनला क्षेत्ररक्षणच करायचं होतं नाणेफेक जिंकल्यानंतर, पण सुमित यांच्याकडे एक चांगली बॅटिंग लाईनअप आहे आणि तेच पाहताना आपण नक्कीच प्रेक्षक देखील आनंदी आहेत कारण सर्वच्या सर्व चेंडू प्रथमेश ठाकरेने खेळले आणि ते खेळताना चांगला धावांचा आलेख उंचावलेला आहे. इथे स्क्रीनवरती आपण बघतोय पक्षी आकाशामध्ये विहंग करतायत आणि मैदानामध्ये देखील खेळाडू देखील असाच मस्त विहंग करताना बघायला मिळाल. विशेषतः प्रथमेश ठाकरेनं काय षटक खेळलं पहिलं. विश्वजीत समोर तो इतक्या आत्मविश्वासाने उभा राहिला, अति परफेक्ट शॉट त्याचे आले आणि धावफलक आहे, त्यामुळं धावांची श्रीमंती दाखवते. 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर नवीन फलंदाज फरदीन काझी मैदानामध्ये. सुमित ढेकळे स्ट्राईक एंडवरती असेल हिमांशूला तो फेस करेल. मात्र शेवटी मुंबईचा सुपरस्टार, द ग्रेट सुपरस्टार फरदीन काझी सुद्धा मैदानामध्ये आहे. एक गोष्ट आपण काही दिवसांपूर्वी एक रील बघितली होती, तिथे टेनिस क्रिकेटमध्ये सर्वाधिक कमाई करणारे जे फलंदाज आहेत त्यांनी 10 फलंदाजांची यादी दिली होती आणि दुसऱ्या क्रमांकावरती दाखवलेला आहे फरदीन काझी. मला देखील औत्सुक्य आहे. यस, बाहेरची कट घेणारे चेंडू बॅकफुट पॉइंटला 1 धाव सुमित ढेकळेला मिळेल. धावफलक पुढे पोहोचेल 17. औत्सुक्य तुम्हाला हे सर्वांना आहे पण ती रक्कम किती आहे ते तुम्हाला कळणार नाही कारण इन्कम टॅक्स सुद्धा टेनिस बॉल क्रिकेटवर आता नजर ठेवून आहे. दरम्यान पहिल्या बॉलवर मिळते सिंगल. धावसंख्या 17. 1 गडी बाद. आणि तसं पाहिलं तर पुरुषांना पगार आणि महिलांना वय विचारायचं नसतं.
कारण खरं उत्तर येणार नाही. पण ठीक आहे, एक चांगली गोष्ट अशी इथून आपण पॉझिटिव्ह काय घेऊ शकतो की आमचे टेनिस क्रिकेट खेळाडू कमाई करायला लागलेले आहेत खेळाच्या माध्यमातून आणि निश्चित त्यासाठी देखील त्यांचा एक मोठा सन्मान मिळतो त्यांना. आणि वाह, तुम्ही बघितलं असेल स्टान्स घेण्यापूर्वी त्यांनी काय केलंय. हे रुटीन नसतं, उजव्याच्या बाहेर चेंडू आहे. कुठल्याही फलंदाजाचं रुटीन असतं की तो कम्फर्ट झोन तो त्याला मिळवायचा असेल तर त्याला काही गोष्टी तो करत असतो, काही ॲक्शन करत असतो. आणि इथे तुम्ही पाहिलं छानपैकी बॅटचं चुंबन घेतलं, किस केला बॅटला आणि मग तो स्टान्सला उभा राहिला. उजव्याच्या बाहेर चेंडू इथे चांगला ठरेल. चॉप करण्याचा प्रयत्न होता फरदीनचा. कित्येक फलंदाज त्याच चालीरीती पाळत असतात, कदाचित त्यांचा तो पॉझिटिव्ह इंटेंट असेल. सुरुवात डॉटने. यस, बाहेरची कड आहे, चेंडू थर्ड मॅन कडून निसटलाय आणि एक जबरदस्त फटका इथे आपल्याला बघायला मिळेल. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस 4 रन. नशिबाचा 4 धावा मिळतात या, कारण शॉर्ट थर्ड मॅनला मिसफील्ड झाली. फुलटॉस तो खूप जास्त दूरवरचा बॉल छेडण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षकांच्या 2 पायांच्या मधून गॅप शोधत बॉल थर्ड मॅन सीमारेषा क्लिअर करतोय आणि या 4 धावा मिळत आहेत. टीम भार्गव 11ला 4 धावांची मदत मिळते. धावसंख्या पोहोचते 21 वर. 21 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. भार्गव 11 म्हणजेच बालाजी 11. यस, रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता आणि इथे फलंदाज होईल बाद. फरदीन काझी, बिग विकेट, बडी मछली जाल में. षटक दुसरं आहे हिमांशु पाटीलला यश. 21 धावा, 2 गडी बाद. भार्गव 11. माहिती की प्रेक्षकांची पसंती काय आहे आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांना नेमकं काय हवं आहे आणि तेच आगळेकोळी संगीत प्रेक्षकांपर्यंत डीजे हंश म्हणजे चंदूदादांनी पोहोचवलं. दरम्यान उलट दिशेने स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॅटची लिडिंग एज घेऊन बॉल मागे जातोय आणि साहिलने तो झेल टिपलेला आहे. बिग अपसेट आपण आज दिवसभरामध्ये पाहिले. किरण पवार मागच्या सामन्यामध्ये ज्यांच्याकडून जास्त अपेक्षा होती 0वर बाद झाले. फरदीन यांच्याकडून जास्त अपेक्षा होती, ते सुद्धा बाद झालेले आहेत. त्याचमुळे प्रत्येक वेळी तो खेळाडू तसाच खेळ खेळेल अशी अपेक्षा ठेवून चालत नाही. नाही, आणि ते शक्यही नाही आहे. एखादा खेळाडू सातत्यानं कन्सिस्टन्सी चांगली फलंदाजी करत असेल तर अपेक्षा वाढू शकतात त्याच्याकडून, पण तो प्रत्येक वेळेस तुमच्या अपेक्षांवरती खरा उतरेल हे नाही आहे. कारण हे क्रिकेट आहे आणि 11 खेळाडू ज्यावेळेस एकत्रितपणे खेळतात, आज एक खेळाडू अपयशी ठरत असेल तर दुसऱ्या खेळाडूनं त्याची जागा घेतलीच पाहिजे, तर विजय मिळत जातो. आणि आपण बघतोय की त्यामुळंच तेंडुलकर देखील प्रत्येक इनिंग नाही खेळू शकलेला, पण तरी देखील तो महान आहे. विश्वनाथ जाधव. यस, परत एकदा खरा फटका आणि विश्वनाथ इथे बाद. बॅक टू बॅक सेकंड, लागोपाठचा दुसरा फलंदाज पवेलियनकडे. मिळवतोय योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर विकेट. विश्वनाथ मागच्या सुप्रीमो ट्रॉफीमध्ये ज्याने मॅन ऑफ द सीरीजचा पुरस्कार जिंकला तो गोल्डन डकवर स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाच्या 21व्या पर्वात बाद झालेला आहे. विश्वनाथ जाधव यांच्याकडून अपेक्षा होती, चांगला खेळतोय, सातत्याने खेळतोय, पण तरी देखील आजचा दिवस विश्वनाथला आपल्या नावावर करता आला आणि त्याचमुळे गोलंदाजीच्या बाबतीत अग्रेसर भूमिका घेतो हिमांशु पाटील, ज्याने महत्त्वपूर्ण फलंदाजांना बाद केलेला आहे. एका बाजूला सुरुवात विश्वजित ठाकूरची उत्तम दर्जाची, जरी ती खर्चिक होती, पण त्यामागोमाग हिमांशु पाटीलचं बॅकअप. टॉप ऑर्डरचं भार्गव 11 संघाने पहा इथे पुन्हा एकदा कोसळणं सुरू झालेलं आहे. सुरुवात चांगली झाली होती, पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं, मात्र शेवटच्या चेंडूंवरती इथे विकेट आल्यानंतर या षटकामध्ये हिमांशु 2 फलंदाजांना बाद करतोय. निळजे संघ दाखल झालाय. याबरोबर बाहेरची कड आहे इथे
नवीन फलंदाज राज गोठणकर मैदानामध्ये दाखल होतोय. सुमित ढेकळे त्याच्या सोबतीला आहे. मात्र सुमित ढेकळेने बॉल फेस केलेत फक्त 1 आणि 2 षटकं संपलेली आहे. तर धावफलकावरती 21 धावा, 3 गडी बाद. भार्गव 11. म्हणजेच स्ट्राईक रोटेशन किती महत्त्वाचं असते. म्हणजेच बाहुबलीला पॉवरप्लेमध्ये फक्त एकच बॉल खेळण्याची संधी मिळालेली आहे. मागच्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर सुमितने जवळपास सामना संपवला होता पॉवरप्लेमध्ये. त्याचमुळे प्रत्येक गोष्ट ही त्यावेळी घडलीच पाहिजे. सुमित कदाचित तो मेसेज डिलिव्हर करताना पाहायला मिळाला त्या इतर फलंदाजांना. कारण प्रथमेश ठाकरे, फरदीन काझी, विश्वनाथ जाधव हे हार्ड हिटर बॅटर आहेत. आणि असंच चित्र आम्ही काल सुद्धा बघितलं होतं ज्यावेळेस रणजित फराटे मैदानामध्ये आला होता सलामीला. 6व्या षटकामध्ये तो बाद झाला आणि त्यानं 3 चेंडू फेस केले होते, 4 धावा काढल्या होत्या ज्यावेळेस तो बाद झाला. तो तर नॉन स्ट्राईक एंडला जास्त काळ मी तर असं म्हणालो होतो की तो एक रेकॉर्ड असू शकतो. आता सुमित ढेकळे ऑन स्ट्राईक. तर इथे उजव्याच्या बाहेर चेंडू आहे, खूपच बाहेर टाकला होता. अत्यंत सावधपणे खेळण्याचा प्रयत्न इथे सुमित ढेकळेचा. निर्धाव चेंडू. संध्याकाळच्या सत्रात फलंदाजांना थोडं सोपं जाते. म्हणजे जेव्हा आपण या सांजवेळी असतो 5च्या नंतरचा जो कालावधी असतो अशा वेळेला फलंदाजांना थोडं सोपं जाते. पण तरी देखील तेच लक्षात घेताना परी 11चे गोलंदाज चांगलीच कामगिरी करतायत. मोठे फटके खेळू देण्याचे नाही आहेत, तोच त्यांनी चंग बांधलेला आहे. बॅटची बॉटम एज घेऊन बॉल बिहाइंड द विकेट अडवला जातोय. डॉट बॉल. लाईन चांगली आहे, लाईन चांगली आहे. ही आपण मर्यादित षटकांच्या मॅचेसमध्ये अर्थात T20 किंवा टेनिस बॉलमध्ये ही लाईन पाहिजे असते. आणि त्यात जर विश्वजितचा वेग असेल, आपण महास्पीड स्टार आहे तो महाराष्ट्राचा, 147 मैल प्रतिवेगानं चेंडू त्यानं तिथे गहुंजे स्टेडियमवरती टाकला होता. आणि आज इथे तो किती वेगाने टाकतोय आपण बघताय. या आकाशामध्ये चेंडू फसलेला फटका. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मागे नाही पोहोचू शकत. लेंथ पर्यंत चेंडूच्या 2 धावा इथे घेण्याचा प्रयत्न आहे आणि यशस्वी देखील होतील. धावफलक पुढे पोहोचणार आहे. 23 धावा, 3 गडी बाद. भार्गव 11. जीव भांड्यात पडलाय खरं तर समर्थकांचा भार्गव 11च्या. कारण सुमितला सुद्धा बाद व्हावं लागतंय का असंच कुठेतरी चर्चा चालू झाली होती जेव्हा बॉल हवेत होता. पण लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक खूप लांब असल्यामुळे खूप अंतर होतं त्याच्यामध्ये आणि बॉलच्या टप्प्यामध्ये तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. तर सुरुवात विश्वजितची या षटकामध्ये खूप चांगली राहिलेली आहे. पहिले 2 डॉट, त्यानंतर डबल धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 23. यस, इथे रिव्हर्स करण्याचा प्रयत्न आहे. वेग होता आणि वेगाचा वापर करायचा होता, इथे टायमिंग मिळालं नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धावफलक तिथेचे 23, 3 गडी बाद. मागच्या सामन्याप्रमाणे या सामन्यात सुद्धा परी 11ने गोलंदाजीचा क्रम तोच ठेवलेला आहे आणि तोच क्रम पुन्हा एकदा फायद्याची भूमिका देतोय. सुरुवात पुन्हा एकदा गडबडते भार्गव 11 या संघाची, पण अजूनही सुमित मैदानाच्या आतमध्ये आहे, त्याचमुळे वेळ बदलायला वेळ लागणार नाही. एक चित्र आपण बघतोय की एक वेगळ्या स्ट्रॅटेजीनं इथे विश्वजित समोर आलेला आहे. या अगोदरच्या सामन्यात ज्यावेळेस विश्वजितला आपण पाहिलं तो व्हॉट अ थ्रो डीप एक्स्ट्रा कव्हर वरून थ्रो टाकलेला आहे थेट स्टंपवर. आणि सुमित ढेकळेच्या या अत्यंत सुंदर खेळीचा होईल इथे. काय कमालीची विकेट आहे. विकी मुंबईकर, जे इतरांना जमत नाही ते आम्ही जमून घेतो आणि त्यांनी खूप दुरून म्हणजेच डीप पॉइंट मधून थ्रो करत असताना बॅटिंग एंडला सुमितला बाद केलेला आहे आणि एक महत्त्वपूर्ण धक्का बसतोय. सुमित ढेकळे होत आहेत बाद. धक्का क्रमांक 4 टीम भार्गव 11 अर्थात बालाजी 11. रिप्लेमध्ये आपण पाहतोय जबरदस्त थ्रो विकी मुंबईकरचा. अर्जुनाचा मत्स्यभेद आम्ही बघितलेला नव्हता, मात्र आज विकी मुंबईकरचा लक्ष्यभेद आपण पाहिला. वाह, काय थ्रो होता. अगदी स्टंप वरती जाऊन पडतो, इतकं अचूक थ्रो. मला वाटतं रवींद्र जडेजा नंतर दुसरा आहे तो म्हणजे विकी मुंबईकर. यादी क्षेत्ररक्षकांची मोठी आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. अशरफ हा देखील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे, पण आता फलंदाजी या भूमिकामध्ये अशरफला यावं लागेल. धडाकेबाज चषकामध्ये काय सामने त्याने खेळले, सामने जिंकवले षटकाराच्या बळावर. त्याचमुळे आता पुन्हा एकदा तसाच खेळ आवश्यक आहे जेव्हा संघ अडचणीमध्ये आहेत. सुरुवातीचे 4 फलंदाज झटपट बाद झाले, जास्त योगदान न देता बाद झाले. प्रथमेश ठाकरे यांनी चांगली सुरुवात दिली जरूर 12 धावांची. सुमित ढेकळे 4 वर बाद झाले, फरदीन काझी 4 वर बाद झाले, विश्वनाथ 0 वर बाद झाले आणि राज गोठणकरचं खातं अजूनही खुल्लं नाहीये. त्याचमुळे आता मिडल ऑर्डरमध्ये चांगली फलंदाजी करावीच लागेल भार्गव 11ला जर हा सामना जिंकून 2 सामन्यांचा रेस्ट घ्यायचा असेल तर.
आणि निश्चित निश्चित ही मॅच दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे. अर्थात अगदी डू ऑर डाय नाही आहे, कारण दोन्ही संघांनी पहिला सामना जिंकलेला आहे. त्यामुळं या सामन्यातला पराभवानंतर तुम्हाला अजून एक मॅच जरूर मिळणार आहे. यावेळेस अलॉंग द कार्पेट चेंडू डीप कव्हर पॉईंटला पुन्हा एकदा तिथेच आहे, पुन्हा एकदा तोच आहे. थ्रो यावेळेस त्याने थोडासा फ्लाईट टाकलाय, जोरात टाकलाय, एक टप्पा अलीकडे टाकलाय. 2 धावा इथे मिळतील आणि षटकाची सांगता होईल. 3 षटकांचा खेळ संपतोय. भार्गव 11 26 वर 4. हेलो चेक। आप देख रहे हैं यहाँ पर स्वर्गीय रतन बुआ पाटिल स्मृति चषक हमारे साथ में एक बेहतर खिलाड़ी है श्रेयस कदम हमारे साथ में जुड़े। श्रेयस देखिए तो पहले 3 ओवर में देखिए तो 4 खिलाड़ी आपके डगआउट में, यहाँ से देखिए तो मुकाबला थोड़ा सा फंसता नजर आ रहा है, पर 11 के सामने क्या मैसेज देना चाहेंगे आप? मैसेज यही रहेगा कि 3 ओवर में 40 रन करेंगे और टारगेट 60-70 का होगा। फिलहाल ये मुकाबला खास है और क्योंकि ये मुकाबला अगर जीते तो आज शाम का अंतिम मुकाबला आपको खेलने का मौका मिलेगा, और ये मुकाबला अगर हारते तो 1-2 मुकाबले आपको ज़्यादा खेलना है। इसके बारे में क्या कहेंगे? नहीं, हम लोग जीतने के लिए जाएंगे क्योंकि जीतने के बाद 3 मैच रेस्ट मिलने वाले हैं, तो वैसा मतलब ऐसा प्लानिंग हुआ है हमारा, तो जीतने के लिए जाएंगे। वैसे देखिए तो आपका भी नंबर आने वाला बाकी है क्योंकि एक हेलीकॉप्टर शॉट के लिए आप जाने जाते हैं। ISPL का भी बड़ा आपको देखिए तो एक अनुभव है, और बीच मैदान में स्वर्गीय रतन बुआ पाटिल स्मृति चषक, इसके बारे में क्या कहेंगे आप? ये टूर्नामेंट बहुत अच्छा रहता है हर साल, और इस बार और बेहतरीन टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया गया है, तो सबसे पहले उनको थैंक यू बोलना चाहेंगे कि हम उनको खेलने का मौका मिला यहाँ पे, तो और अपना बेस्ट देना चाहेंगे। और आखिरी सवाल, यहाँ से कितना टारगेट आप सेट करने के मैचेस बीच मैदान में खिलाड़ियों को क्या देना चाहेंगे? 65-70 का टारगेट रहेगा। ये देखिए तो ये थे श्रेयस जी, इन्होंने वो हल्के में कहा भाई 60-70 के बीच में जाइए, चाहे विकेट बहुत सारे हाथ में, और बेहतर खेलिए क्योंकि बीच मैदान में ड्रिंक भी गए हैं तो खिलाड़ी अंदर जा नहीं सकता, एक अलग तकनीक है। यहाँ पर श्रेयस कदम ने अपना वो कहते हैं एक्शन बताया, बीच मैदान में बल्लेबाज अपना रिएक्शन देंगे, और ये रिएक्शन किस तरह से होगा ये देखने के लिए, जानने के लिए जाएंगे सीधा वॉर रूम के अंदर, जहाँ पर है मनीष पाटिल सर, नरेश जी डोमे सर। आइए, आपका स्वागत। धन्यवाद। म्हणजे त्या ठिकाणी प्लॅनिंग तर बोलून दाखवलेली आहे, पण एक्झिक्युशन देखील तितकंच महत्त्वाचं आहे. भार्गव 11 अर्थात बालाजी 11 राजकोट या संघाचं. तर यापुढचा सामना असणार आहे ग्रामीण फॉर्मॅटचा. लक्षात घ्या, सुनारपाडा वर्सेस निळजे. तर दोन्ही कॅप्टन्सने इनिंग ब्रेकमध्ये तयार राहायचं आहे, जो उपांत्यपूर्व फेरीचा सामना आहे. तर सुनारपाडा निळजे दोन्ही कॅप्टन रेडी राहायचं आहे टॉससाठी. दे आर ऑलवेज रेडी. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन जी शिस्त सन्माननीय विनोददादा पाटील यांनी या सर्व संघांना लावलेली आहे, आणि खरंच त्याचा फायदा प्रत्येक ग्रामीण संघाला होतो, आणि त्याचमुळे सर्व संघ बहुचर्चित आहेत. सर्व संघातील खेळाडू चांगलं क्रिकेट खेळत आहेत. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार. हिमांशूचा पहिलाच बॉल ड्राईव्ह केला डीप, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात आहेत. चांगलं कलेक्शन, एक सिंगल मिळते. षटकाची सुरुवात सिंगलने होते. धावसंख्या 27 गडी बाद. निश्चित आपण ज्या शिस्तीची चर्चा करत होतो, खरं तर ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन डोंबिवली किंवा आदरणीय अध्यक्ष विनोददादा पाटील, मी 2015ला बघितलं होतं की पहिल्यांदा या विभागातले संघ ओळीने आतमध्ये जात होते. मॅच संपल्यानंतर शेक हँड करत होते एकमेकांना. पंचांच्या निर्णयाविरुद्ध जास्त आक्रमकपणे कधी अपील करत नव्हते. तर या ज्या गोष्टी आहेत ना, निश्चित चर्चा करू आपण. तर या गोष्टी कुठे बघायला मिळाल्या? आज तागायत आपण पाहतोय महाराष्ट्रात कुठेही जा आपल्याला ती शिस्त बघायला मिळते. तो पायंडा घातला ॲक्च्युली. 2015ची आपण गोष्ट करते, आणि मी 20 पर्वांचा आढावा घेईन. जिकडे टेलिकास्टिंग ब्रॉडकास्टिंग तितकं नव्हतं क्रिकेटच्या स्पर्धांचं, पण तरी देखील या सर्व मान्यवर मंडळींनी एक शिस्त जोपासलेली आहे. सन्माननीय काशीनाथ पाटील साहेब, सन्माननीय उदय मुंडे साहेब, सन्माननीय काळन साहेब आपल्याला पाहायला मिळतात. स्क्रीनवर फोर्स केलाय बॉलला, पण लॉंग ऑन आहे. अयूब आहे, अयूब चूक करणार नाहीये. स्ट्रेट लॉंग ऑनला झेल फलंदाजाचा खेळ संपलाय. अशरफ सुद्धा जास्त काळ टिकला नाही, होतोय बाद. धक्का 5वा टीम भार्गव 11 अर्थात बालाजी 11ला. उल्लेखाशिवाय हा परिसर देखील ओळखला जाणार नाही, कारण प्रमोददादा पाटील म्हणजेच राजूदादा पाटील यांचं नेतृत्व नेहमीच या स्पर्धेला लाभलेलं आहे. आणि त्याचमुळे राजकारणासोबतच या क्षेत्रामध्ये जे नागरिक राहतात
त्यांच्यासाठी विविध योजना त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी आणल्या आणि या परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांनी मागे पुढे पाहिलं नाही. त्यांच्या परिवाराने सुद्धा जो पायंडा ठेवला होता समाजकारणाचा तो देखील राजूदादा पाटील यांनी निभावलेला आहे. निश्चितच, कारण दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील यांनी खरं तर समाजसेवेची बीज या परिसरामध्ये रोवली. जे उपेक्षित होतं त्या घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. विशेषतः कामगारांच्या पाठीमागे ते ठामपणे उभे राहिले आणि त्यांचे चारही चिरंजीव आज तोच तोच वारसा घेऊन पुढे येत आहेत आणि समाजाला पुन्हा एकदा एका नव्या उमेदीने नव्या दिशेने घेऊन जात आहेत. ही निश्चित अभिमानाची गोष्ट आहे. तर जाऊया, इथे लेंथ बॉल होता उजव्याच्या बाहेर आणि खांडून काढला. खरं तर धावा मिळणार नाही इथे श्रेयसला. धावफलक तिथेच 29-5. आता श्रेयसलाच करून दाखवावं लागेल जे इतरांना जमले नाहीये. प्रफुल्ल पाटील तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. खरं तर प्रत्येक जणाने या स्पर्धेसाठी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे आणि म्हणूनच या सर्व क्रिकेटपटूंसाठी हे व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळते. कारण व्यासपीठ नसेल तर क्रिकेटपटू खेळ कुठे दाखवतील, अधोरेखित कुठे होतील, त्यांची जाहिरात कुठे होईल. इतक्या मोठ्या स्पर्धेत जेव्हा ते येतात तेव्हा त्यांची जाहिरात होते. हिमांशू पाटील आपली जाहिरात करतायत, विकेट घेतात. जी कामगिरी मागच्या सामन्यामध्ये विश्वजितने केली होती ती कामगिरी आता करतो हिमांशू. या डावातले त्यांनी पूर्ण केले आहेत 4 विकेट्स. येस, योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकेट इथे आपण बघतोय. हिमांशू पाटील प्रचंड आक्रमक, प्रचंड विध्वंसक आणि प्रचंड विस्फोटक. स्टंपवरती जाणारा चेंडू मात्र श्रेयसला अडवता आला नाही आणि त्याच्या शरीरावरती तो अडला आणि पंचांनी त्यांचं काम इथे केलेलं आहे. तर 6वा फलंदाज इथे बाद होतोय. 29 धावा धावफलकावरती. हिमांशू अधिक खतरनाक दिसतोय. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं एक कठीण प्रश्न होता विश्वजित ठाकूर नावाचा आणि आता तो सोपा ठरतोय. तर इथे हिमांशू नावाचा अवघड प्रश्न येतोय. मला वाटतंय प्रतिस्पर्धी फलंदाजांची अवस्था थोडीशी कठीण होते. पर 11 काय बॉलिंग अटॅक घेऊन खेळते विश्वजितच्या मागोमाग आता हिमांशू पाटील सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्रीनवर आपण पाहतोय सर्व सन्माननीय पाहुणे सोबतच लहान थोर. यावेळेस इम्प्रोवाइज करायचंय आणि इम्प्रोवाइज करता करता बॉल जिकडे जायचा होता तिकडे गेला नाहीये पण बॉल जातोय विथ बॅट कनेक्शन. थर्ड मॅन सीमारेषा पार. मिळतील या धावा 4 चौकार. इथे आपण पाहतोय मुक्ता कन्स्ट्रक्टिंग आणि टुगेदरनेस चौकार. तर काय सुंदर फटका आपण सजवलेला बघितला. खरं तर एका ठिकाणी मी असं वाचलं होतं की कधी कधी चुकीची ट्रेन सुद्धा योग्य स्टेशनवरती थांबते. प्रफुल्लजी पाटील आणि त्यांच्या समवेत एक राजकुमार तिथे आहे. खरं तर एकदम क्यूट, अगदी लहान निरागस चेहरा आपल्याला बघायला मिळतोय आणि लहान मुलं देखील देवाघरची फुलं असतात, त्यांच्यावरती देखील चांगले संस्कार या स्पर्धेच्या माध्यमातून होतात. सातत्यानं मी बघतोय कालही देखील आपल्याला काही मुलं मैदानामध्ये बघायला मिळाली होती. तर हा परिसर एक वेगळ्या दिशेने येतोय आणि क्रिकेटच्या माध्यमातून एक वेगळी संस्कृती या परिसरामध्ये तयार होते. ही निश्चित आश्वासक गोष्ट आहे. 33 धावा 6 गडी बाद 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. साहिलच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय तर राज गोठणकर आणि अक्षय ही जोडी मैदानामध्ये आता आहे. दलदलमध्ये अडकलेला आहे खरं तर भार्गव 11 बालाजी 11 हा संघ आणि या दलदलमधून बाहेर यावं लागेल. साहिल लोंगले बॉलिंग ट्रॅकवर मागच्या सामन्यामध्ये काय परफेक्शन साहिलचं पाहायला मिळालं होतं आणि पाहूया राज गोठणकर कशा पद्धतीने प्रतिकार करतो या षटकाला. कारण करावाच लागेल. 6 फलंदाज बाद झालेले आहेत. हिरो बनण्याची संधी प्रत्येकाला मिळते आणि उलटा खेळलेत. फरक नाही पडत लॉजिकचा. खेळ आमचा मॅजिकचा. बॉल जातोय सीमारेषा पार. येतोय माय हेवन सिक्सर षटकार.
एक जबरदस्त फटका इथे आपण बघतोय रिव्हर्सचा परफेक्ट टायमिंग इथे मिळालं चेंडूच्या खाली आला आणि काय लिफ्ट मिळाली चेंडूला आपण बघतोय हा खरं तर टायमिंगची कमाल आहे आणि आकाशातून विहंग करणारा चेंडू बघणं म्हणजे क्रिकेटचा सर्वात मोठा आनंद आहे इथे बघायला मिळतोय जसे धावा पूर्णपणे अडल्या होत्या दुष्काळ सदृश परिस्थिती होती आणि मला वाटतंय दुष्काळामध्ये तहानलेल्या माणसाला साध्या पाण्याचा ग्लास जो अमृतासारखा असतो ना तसा हा षटकार होता अजून 11 बॉल्स बाकी आहेत त्याचमुळे खऱ्या अर्थाने या डावाची सुरुवात 5व्या षटकामध्ये झाली का असंच दिसते कारण एकंदरीत 2 षटकार या डावावर पाहिले प्रथमेश ठाकरेचा 1 षटकार त्यानंतर राज गोटणकरचा हा आउटसाइड द ऑफ स्टंप आणि फलंदाजाला चेंडू पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न फसलेला आहे व्हाईट बॉलची 1 धाव मिळते धावसंख्या 40 यावेळेस बाहेर टाकला खरं तर खूप लांब टाकण्याचा प्रयत्न आहे एवढा जास्त बाहेर म्हणता येणार नाही परंतु ती लाईन आहे थोडीशी मिस झाली आणि त्यामुळेच हा वाईट ठरतोय 40 धावा 6 गडी बाद अजूनही जसा मी उल्लेख केला की 11 चेंडू बाकी आहेत आणि पुन्हा एकदा उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न स्विच हिट खेळायची होती पण बॉल पोहोचतोय कव्हर पॉईंटला सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत पूर्ण केली जाते एक सिंगल स्ट्राईक रोटेट करून अक्षय स्ट्राईकवर येतोय धावसंख्या पोहोचते 41 प्री डिटरमाइंड शॉट असतो रिव्हर्स खेळायचा म्हटल्यानंतर आणि जर तो चेंडू तुम्ही ठरवले अगोदर की रिव्हर्स खेळायचा आणि अचानक जर तो कमरेच्या उंचीच्या वर येत असेल उंचीच्या लेवलवरती येत असेल तर तो खेळणं निश्चित कठीण आहे अक्षयने मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती पण आता फलंदाजी करायची आहे बॅटच्या टोला कनेक्शन बॉल पोचतोय वाईड ऑफ लॉंग ऑफ ला क्षेत्ररक्षक थोडा फंबल झालाय सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल होता राजचा पण तयारी नव्हती अक्षयची मिळते फक्त एकच धावसंख्या 42 लवकर खेळला खूप लवकर खेळला हा चेंडू त्यामुळेच टायमिंग मिळालं नाही बॉटम एजला चेंडू लागतोय त्याचा शॉट पूर्ण होत होता आणि चेंडू त्यावेळेस बॅटवरती आलेला आहे 1 धाव जरूर मिळेल भार्गव 11 पोहोचत आहेत 42 वरती 5व्या षटकामध्ये ड्राईव्ह केलंय स्ट्रेट हिट क्षेत्ररक्षक आहे स्ट्रेट लॉंग ऑफला पोहोचतील एक सिंगल कंप्लीट राजला स्ट्राईक हवी आहे त्याचमुळे त्यासाठी सॅक्रिफाईस करतोय अक्षय फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय धक्का 7वा बसतोय 43 धावा 7 गडी बाद भार्गव 11 ठाऊक आहे अक्षयला की या वेळेला राज गोटणकरची आवश्यकता आपल्या संघासाठी आहे ही गोष्ट निश्चित आहे आपण पाहिलं असे स्वराज्य उभं करण्यासाठी छत्रपती शिवाजी राजे प्रयत्न करत होते असं असताना अनेक मावळ्यांनी आपलं प्राणांचं बलिदान दिलेलं आहे स्वातंत्र्य संग्रामामध्ये अनेक हुतात्म्यांनी आपलं प्राणाचं बलिदान दिलेलं आहे आणि तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे त्याची चर्चा करू आपण यस तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे रणी जीव देता लाभ दुनी रणांगणामध्ये तुमचं बलिदान हे व्यर्थ जात नाही आणि पाहिजे राज गोठणकर या बलिदानाचा कसा फायदा उठवतोय एक षटकार त्यांचा आला होता स्विच हिटचा आणि त्याचमुळे सातत्याने स्वतःला स्विच करतायत पण स्विच करताना आता गोलंदाज सुद्धा ओळखतायत की स्टान्स कसा घेणार आहे राज गोठणकर त्याचमुळे एक षटकार आलाय पण त्या षटकारचं मोल टिकवता आला नाहीये फलंदाज राज गोठणकरला कारण एक घास खाऊन पोट भरत नाही त्याचमुळे सातत्याने तसे मोठे फटके खेचावेच लागतील भार्गव 11ला फुलटॉस बॉल केलाय प्रहार बॉलला पाठवलाय मिड विकेट सीमारेषा पार राजने उचलली जबाबदारी स्ट्रोक खेळलाय लय बारी बॉल क्लिअर करतोय बाउंड्री लाईन माहिवन षटकार हा मोठा घास होता आणि मोठा फटका खेळत इथे निश्चित मोठी ऊर्जा नवसंजीवनी देणारा हा षटकार होता जो गरजेचा होता योग्य वेळेस आलेला हा षटकार आहे आणि त्यामुळे धावफलकावरती देखील मोठी वाढ आपण बघणार आहोत 49 धावा 49 लॉस ऑफ 7 भार्गव 11 5 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे साहिलचे षटक आपण बघतोय 16 धावा आल्यात मनीषा षटकामध्ये मी मागच्या 2 षटकांची चर्चा केली होती म्हणजेच पहिली 4 षटकं वगळून जी 5वं आणि 6वी षटकं असतील
त्या षटकामध्ये गोलंदाज नेमकं काय करतील ते पाहायचंय. प्रेक्षकांचा जनसागर आपण पाहतोय. प्रत्येक स्टँडमध्ये प्रेक्षक आज तुम्हाला गर्दी करताना पाहायला मिळते. प्रेक्षकांसाठी देखील बक्षिसं आहेत. ऑडियन्स कॅच कुठल्या प्रेक्षकांनी कंप्लीट केली तर आयोजकांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. कालपर्यंत 500 होते, आज ती रक्कम 1000 वर गेलेली आहे. प्रेक्षक सुद्धा या स्पर्धेत मालामाल होतील याची देखील दक्षता आमच्या आयोजकांनी घेतलेली आहे. त्याचमुळे का वेगळेपण जपलं जाते या साहसाच्या महासंग्रामामध्ये. फक्त खेळाडूंनाच प्लॅटफॉर्म नाहीये, प्रेक्षकांना सुद्धा चांगलं क्रिकेट पाहायला मिळते आणि बक्षीस जिंकण्याची संधी मिळते. अमरेश बॉलिंग ट्रॅकवर, स्ट्रायकर एंडला अनिकेत सानप. धीम्या गतीचा बॉल, फुलटॉस होता, ड्राईव्ह केलाय अयूब, बॉलवर पोहोचतोय, पूर्ण शरीर झोकतोय हा बॉल अडवण्यासाठी. स्ट्राईकवर पुन्हा एकदा अनिकेत पोहोचतायत, कारण या क्षणाला राजला माहिती आहे की धावा आवश्यक आहे. त्याचमुळे तो स्ट्राईकवर न राहता 2 धावा पूर्ण करतो आणि अशा पद्धतीनं सांघिक अर्धशतक पूर्ण होते भार्गव इलेव्हनचं. 51 रन्स ऑन बोर्ड, 7 विकेट डाऊन. निश्चित जो क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तिथं अयूबला काय जबरदस्त फिल्डिंग केली. खरं तर जे ग्रामीण विभागातले खेळाडू आहेत त्यांनी देखील या गोष्टी शिकल्या पाहिजेत. आउटसाइड द ऑफ स्टंप आणि पाय तेवढे चालले नाही. आज स्ट्रोक खेळताना बॉल फ्लाय स्लिपला अडवला गेला, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली राजला, तर ही धाव हवीच होती. त्याचमुळे अनिकेतवर त्याचं लक्ष नव्हतं, तो फक्त स्ट्रायकर एंडला पोहोचला. अनिकेत उशिरा पोहोचला, पण सुदैवानं दोन्ही फलंदाज बचावलेले आहेत. एका धावेची वाढ होऊन धावसंख्या पोहोचते आता 52 आकड्यावर. 52 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 7. पुन्हा एकदा कट मिळाली शेवटच्या चेंडूवरती. मोठे फटके अमरेश येऊ देत नाहीये. दोन्ही बॉल बघितले आपण, प्रयत्न होता मोठा फटका खेळायचा, मात्र तिथे थांबवलंय अमरेशनं. हे महत्त्वाचं आहे डेथ ओव्हरमध्ये. खरं तर कन्सिस्टन्सी यॉर्करवरती काही गोलंदाज भर देतात. अमरेशनं मात्र इथे आपण बघितलेलं आहे की गुड लेन, शॉर्ट ऑफ लेंथ इथे टाकण्याचा प्रयत्न करतोय. पाहायचे पुढे 4 चेंडू अजून आहेत. 52 धावा धावफलकावरती जरूर आलेल्या आहेत आणि समोर आता राज गोठणकर आहे. 15 धावांवरती नाबाद. लेफ्ट आर्म द विकेट अमरेश. यावेळेस अपील तर झाले, बॉल मागे फाईन लेगला, थ्रो बॅटिंग एंडला, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होते आणि ती धाव असेल लेग बाईटची. जय पवार सरांचा तो इशारा आलेला आहे. दरम्यान एका धावेची वाढ होऊन धावसंख्या पोहोचते 53, 7 गडी बाद. अतिरिक्त धाव लेग बाईज शेवटच्या षटकामध्ये धावा कशाही आल्या तरी त्या महत्त्वाच्या. असं शेवटच्या षटकात नाही, क्रिकेटमध्ये धावा बाईज लेग बाईज यांचं महत्त्व देखील तेवढंच आहे जेवढं तुम्ही बॅटच्या साह्यानं धावा घ्याल. कारण जेवढ्या धावा बनवलेल्या आहेत त्याच्यापेक्षा एक जास्त तुम्हाला पाठलाग करताना बनवायचे आहे. तर अमरेश तयार असेल परत एकदा. समोर अनिकेत सानप. धीम्या गतीचा बॉल आणि हे परिवर्तन खूप महत्वाचं असतं कुठल्याही गोलंदाजासाठी. बॅटिंग एंडला फलंदाज बाद आहे की नाही त्याची चर्चा आपण करणार आहोत. लेट्स सी. आपण येतोय PCR रूममध्ये 70-70 स्पोर्ट्सच्या आणि बॅटिंग एंडला फलंदाज सेफ आहे की बाद आहे त्याची आपण नक्कीच शहानिशा करणार आहोत. प्रेक्षकांना दाखवलं जाते. खरं तर प्रेक्षक वर्ग ग्रामीण क्रिकेटचा प्रचंड मोठा चाहता आहे. त्याचमुळे पुढचा सामना जो खेळला जाणार आहे तो उपउपंत्य फेरीचा सुनारपाडा वर्सेस निळजे. टॉस होईल इनिंग ब्रेकमध्ये. ग्रामीण विभागातील उपांत्यपूर्व फेरीची लढत निळजे विरुद्ध सोनारपाडा. चेक. तर यानंतर जो सामना होणार आहे निळजे आणि सोनारपाडा या 2 टीमच्या दरम्यान ग्रामीण गटातला सामना आहे. 48 टीम मधला तो सामना आहे आणि दोन्ही टीमच्या समर्थकांना विनंती आहे, जर आपल्याला काही रोख पारितोषिकं लावायची असतील तर तुम्हाला ती लिहून आमच्याकडे, आमच्या कमिटीकडे पाठवायचे आहेत आणि सामना सुरू व्हायच्या अगोदरच त्या सर्व पारितोषिकांची अनाउन्समेंट होईल. कारण महत्त्वपूर्ण सामना आहे त्याच्यामुळे लगेचच तुमचे काही पारितोषिक असतील तर ते लिहून आमच्याकडे पाठवा. धन्यवाद. आणि याच दरम्यान परत एक वेळा प्रवीण पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. प्रवीण 11 खारघर डिफेंडिंग चॅम्पियन या टीमचे ते संघ मालक आहेत. नॉट आउटचा निर्णय आला. जाऊया परत एक वेळा समालोचन कक्षात. धन्यवाद. म्हणजे या बाईच्या धावा मिळतील, बाईची धाव ऍड केली जाईल आणि धावसंख्या पोहोचते आता 54 वर. 54 रन्स ऑन बोर्ड. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अमरीश ओव्हर द विकेट. ड्राईव्ह केलंय पण अगदी स्ट्रेट मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही. शेवटच्या बॉलवर राज स्ट्रायकर एंडला थांबेल. धावसंख्या थांबले 54 वर. जी चर्चा करत होतो आपण की डेथ ओव्हरमध्ये लेंथ बॉल येणं अपेक्षित होतं आणि अमरेश अशाच प्रकारचे चेंडू टाकतोय आणि त्यामुळेच इथे धाव नाही आहे. राज गोठणकर धावा बनवतोय. एकमात्र असा खेळाडू आहे की शेवटच्या षटकांमध्ये त्याने धावा आणलेल्या आहेत. 9 चेंडूमध्ये 15 वरती तो फलंदाजी करतोय आणि शेवटच्या काही चेंडूंवरती तो स्ट्राईक एंडला आहे. जो सेट आहे हे टीमसाठी महत्त्वाचं आहे.
आणि यावेळेस रीच मध्ये होता बॉल, आउट ऑफ रीच केलाय, नॉट ऍक्सेसिबल. बॉल जातोय डीप मिड विकेट सीमारेषा पार. पहिल्या डावाचा शेवट राज गोटणकर करतोय, दमदार येतोय माहेवन षटकार. जरूर गरजे कॉन्फिडन्स, मोठी ऊर्जा देईल टीमला ज्यावेळेस क्षेत्ररक्षणासाठी भार्गव 11 मैदानामध्ये उतरेल आणि त्यामुळेच एनर्जी देणारा हा एनर्जी ॲटिक षटकार आहे. एक जबरदस्त फटका. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 60 आणि जिंकण्यासाठी 36 चेंडू 61 धावांची गरज असेल परी 11 डोंबिवली या संघाला. आपण जाऊया थेट पुन्हा एकदा टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी टॉसची प्रक्रिया नरेश डोमे सर सांभाळतील. दोन संघ खेळणार आहेत उपउपांत्य फेरीमध्ये ग्रामीण फॉर्मॅटच्या, सुनारपाडा आणि निळजे. एकदा आपलं सर्वांचं टॉस बॉक्स मध्ये स्वागत आहे. मी विनंती करतो जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटाईचे अध्यक्ष सन्मान्य रघुनाथजी चौधरी साहेब, आपण या. आपल्या शुभ हस्ते होईल नाणेफेकीचा कौल आणि निळजे विरुद्ध सोनारपाडा ही लढत आपल्याला इथे बघायला मिळेल. नितेश पाटील निळजे संघाचे संघनायक, अमोल पाटील सोनारपाडा संघाचे संघनायक आणि या ठिकाणी टॉस रघुनाथजी चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. कॉल असेल इथे अमोलचा, अर्थात सोनारपाडा संघनायकाचा रघुनाथजी चौधरी साहेब. तर टॉस जिंकलेला आहे निळजे संघाच्या संघनायकाने. पहिल्यांदा हे कॉइन आपल्याला भेट दिलं जाईल. उपांत्य पूर्व फेरीची लढत आहे. आम्ही अध्यक्ष साहेबांचं मनापासून आभार मानतो. उपांत्य पूर्व फेरीची लढत आहे, महत्त्वाची लढत आहे आणि निळजे सोनारपाडा हे दोन्ही संघ या स्पर्धेचे मागच्या काही पर्वांचे विजेते आहेत. त्यामुळं ही लढत इकडं सगळ्यांचं लक्ष आहे. काय तयारी आहे आपल्या संघाची? टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? फिल्डिंग करू आम्ही. आणि विशेष म्हणजे सोनारपाडा विरुद्ध खेळायचे, काल संध्याकाळी काही होमवर्क झाला होता? होमवर्क म्हणजे तो झालेलाच असतो, कारण की रेग्युलर मॅचेस आमच्या होतच असतात. या सीझनला पण 3 मॅचेस आमच्या ऑलरेडी झाल्या आहेत. तर त्याप्रमाणे आमच्या काही कमजोरी त्यांना माहीत असेल, त्यांच्या काही कमजोरी आम्हाला माहीत असेल, त्याप्रमाणे आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. गावातून सुद्धा खूप चांगला सपोर्ट असतो, गावामध्ये चांगली चर्चा असते. गावकऱ्यांनी तुम्हाला कसा सपोर्ट केलेला आहे आणि कशा शुभेच्छा दिलेल्या आहेत? नक्कीच खूप सपोर्ट आहे गावकऱ्यांचा. जे इथे बघायला येतात त्यांचा पण, आणि जे गावात ज्या लेडीज आया बहिणी ज्या मॅचेस बघतात त्यांचा पण खूप सपोर्ट आहे. त्यांचं म्हणणं एवढंच आहे की फक्त काही पण करा, ही ट्रॉफी घेऊन या गावामध्ये. आणि निश्चित शुभेच्छा असतील. फलंदाजी करायची अमोल तुम्हाला या मॅचमध्ये, आणि विशेष म्हणजे फ्लड लाईटमध्येच ही मॅच खेळवली जाते. कसं बघता या मॅचकडे? या मॅचमध्ये नक्कीच चांगला परफॉर्मन्स करू आणि जिंकण्याचा नक्कीच प्रयत्न करू. पुन्हा एकदा सोनारपाडा ग्रामस्थांमध्ये काय चर्चा आहेत या सामन्याविषयी? चर्चा तर खूप आहे आणि प्रत्येकाला ही ट्रॉफी जिंकण्याची खूप इच्छा असते आणि आमच्या गावकऱ्यांना पण खूप इच्छा आहे की ही ट्रॉफी जिंकावी आणि आमच्या गावात नक्कीच जल्लोष होईल जिंकलो तर. शुभेच्छा असतील दोन्ही संघ नायकांना. अर्थातच मॅच होणार आहे निळजे विरुद्ध सोनारपाडा. निळजे संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. तो तास इथे थांबूया. काही मान्यवरांचे सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करेल सन्मान्य तकदीरजी काळन साहेब, आपण सन्मान करण्यासाठी या. आणि गोळवली गावचे पोलीस पाटील सन्मान्य पंढरीनाथजी गायकर यांचा सन्मान मंचावर संपन्न होतोय. मी विनंती करतो आपण या सन्मानाचा स्वीकार करा. गोळवली गावचे पोलीस पाटील पंढरीनाथ गायकर पाटील यांचा सन्मान. हेदुटणे गावचे माजी सरपंच सन्मान्य तकदीर काळन साहेब यांच्या शुभ हस्ते. यानंतर गोळवली गावचे उद्योजक सन्मान्य सचिनजी गायकर यांचा सन्मान होतोय. विनंती करतो आपण या सन्मान्य अंकलेशजी काळन यांना विनंती आहे आपण पाहुण्यांना सन्मानित करायचं आहे.
सन्मान्य अजयजी पाटील निळजे यांचा सन्मान होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा अध्यक्ष अजयजी पाटील निळजे यांचा सन्मान होतोय. मी विनंती करतो आदरणीय काशीनाथ दादा पाटील यांना आपण अजय पाटील यांना सन्मानित करा. विशेष करून 2015ची मॅच आणि त्यांनी शेवटच्या बॉलला टोकलेला षटकार अजूनही प्रेक्षक विसरलेले नसतील. अभिनंदन. माजी सरपंच निळजे सन्मान्य निवृत्ती पाटील यांचा सन्मान होतोय. हा सन्मान देखील आदरणीय काशीनाथ दादा पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल. तर सन्मान सोहळा संपन्न होतोय. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जिथे कुणाल दाते सर आणि सलीमभाई शेख सर उपस्थित आहेत. थँक्यू. ओए होए क्या बेहतर ये अटेम्प्ट था. अगर ये कैच होती तो कैच ऑफ द मोमेंट हो सकती थी, लेकिन कहते हैं एफर्ट बहुत सर्वगुण संपन्न यहाँ पर एफर्ट नजर आया. मजा आ गया इस एफर्ट को देखते हुए. हे प्रयत्न झाले पाहिजे. त्याच तर वेळेला मजा येईल या स्पर्धेमध्ये. आणि ज्या पद्धतीने राऊंड विकेटने हा लेग ब्रेक होता, बॅकफुट पंच केला होता आणि तिथे प्रयत्न, काय प्रयत्न होता. फिल्डर एमरोजच्या माध्यमातून हा झेल घेण्याचा प्रयत्न आणि सरळ बॉल निसटलाय. विक्की मुंबईकर आणि बंटी बद्रिके ही सलामीची जोडी मैदानामध्ये. अनिकेत थोड़ा सा देखिए, थोड़ा सा रुके क्योंकि डिस्टर्ब अपने आप को करते हुए. बड़ा मंच है, बड़ा बड़ा ये सुहाना सफर. स्वर्गीय रतन बुआ पाटिल स्मृति चषक, दो बेहतर टीमों के साथ में एक तगड़ा मुकाबला बीच मैदान में. 61 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए, लेकिन ये राइवरी बहुत बड़ी है, बिग बैटल है. बेस्ट वर्सेस बेस्ट का मुकाबला. कुणाल सर, ये बहुत तगड़ा मुकाबला हो सकता है आज के शाम में. येस एक्झॅक्ट. ज्यावेळेला तुम्ही सामने जिंकलेले आहेत, जिंकून आलेला आहात, तो कॉन्फिडन्स इथे बिल्ट होतो आणि त्या कॉन्फिडन्सच्या द्वारे तुम्हाला सामना खेळावा लागेल आणि त्यावेळेला तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये 100% देण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणि हा सामना अगदी तसाच आहे. या सामन्यामध्ये ती जुगलबंदी पाहायला मिळेल. ओहो, अंदर आती हुई गेंद थोड़ा सा हल्के हाथों से वो कहते हैं सम्मान दिया है. वो कहते हैं अच्छी गेंदों को सम्मान दीजिए, खराब गेंदों का इंतजार कर लीजिए. यही यहाँ पर किया बंटी ने और शायद कि एक सिंगल रन भी लेते हुए नजर आए हैं. कमाल की गेंदबाजी. हा कदाचित बॅक ऑफ द हँड रॉंग वन टाकण्याचा प्रयत्न होता लेफ्ट हँडेड बॅटरच्या विरुद्ध. हा पा ऍक्शन रिप्ले. येस एक्झॅक्ट. पडल्यानंतर नक्कीच बाहेर जाणारा बॉल होता लेफ्ट हँडेड बॅटरसाठी आणि बॅक ऑफ द हँड बॉलवर चांगली बोट फिरवली अनिकेत सानपने. फिरकीचा जादूगर आहे. लेकिन इस बार कॉन्टैक्ट प्रॉपर हुआ है. महेंद्र सिंह धोनी स्टैंड के बाहर जाएगा, ये लगता हुआ माहेवन सिक्सर. 6 रन. चांगलं टायमिंग, भव्य षटकार आणि या 6 धावा मिळताना देखील बंटी बद्रिकेला. रायगड प्रीमियर लीग या खेळाडूने गाजवलेली आहे आणि सध्या वैभव पाटील यांना दाखवलं जाते आपल्या स्क्रीनवर. त्यांचंही सहर्ष स्वागत, सुस्वागतम. शायद यहाँ देखिए तो एक बड़ा शॉट. वो कहते हैं ना अच्छी गेंद को सम्मान दिया, उसके बाद में सिंगल लिए. विकी ने वहां पर वो काम किया, लेकिन बंटी नाम बंटी है, खतरे की घंटी भी अपने छोड़ रहे हैं. हालांकि देखिए बेहतर गेंदबाज है, लेकिन कहते हैं ना पहले 2 ओवर में जो पावर प्ले के और है उसके अंदर कहते हैं ना प्रेशर हटाना चाहते हैं अपने ऊपर से, प्रेशर लेना नहीं चाहते. अच्छी फील्ड सेटअप की है अनिकेत ने. विकेट पीछे सुबीत और ये अच्छी है, ये गेंद अच्छी है. मिड ऑन के क्षेत्र में वहां पर एक अच्छी फील्डिंग करते नजर आए. एक अच्छी फील्ड सेटअप देखिए कुणाल सर. अशरफ जी है वहां पर, एक स्टंट मैन है, उनकी तरफ गेंद आती हुई. अच्छा स्टॉप. हो, चांगला फील्ड सेटअप इथे पाहायला मिळाला आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर या मॅच मध्ये धावा होतील, पलटवार होईल आणि आता कुठेतरी आम बॉलचा वापर देखील केला. थोडासा वेगाने टाकलेला बॉल होता. अजय पाटील यांना दाखवलं जाते. निळजे टीम इन ऍक्शन असणार आहे. सिनियर अजय पाटील. और इस बार देखिए ये कहते हैं अच्छा शॉट खेला है. जिस अशरफ ने एक अच्छा फील्ड किया था, उस अशरफ ने फिर से बार अच्छा आइटम. वाओ, वो कहते हैं इसी के लिए ये कड़क एफर्ट है जनाब. इसको नहीं देखा था आपने, कुछ नहीं देखा है. कड़क एफर्ट. बॉलिवूडमध्ये स्टंटमॅन आहे हा. कधी विमानावर चढतो, कधी अशा ज्या गोष्टी आहेत या गोष्टी त्याने केलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे ऋतिक रोशनसाठी त्याने स्टंटमॅन म्हणून काम केलेलं आहे. बेबी चित्रपटामध्ये देखील त्याला आपल्याला पाहायला मिळालं आहे. क्रिश चित्रपटामध्ये देखील त्याने ती भूमिका पार पाडली. आणि पहा ऍक्शन रिप्ले. बॉलपर्यंत पोहोचला, बाउंड्री लाईनला कुठेतरी धडकतोय बॉल, त्याच वेळेला आतमध्ये फेकला आणि त्यानंतर बाउंड्री रोफच्या पलीकडे अक्षरशः त्या रोफवर जाऊन तो चढला.
ही जी गोष्ट आहे याच्यावरून तुम्ही पाहू शकता किती समर्पण आहे, कमिटमेंट पहा इथे किती चांगल्या पद्धतीने दाखवलं जात आहे. एकदम फिट है ये अशरफ खान साहब, इसीलिए कहते हैं कि स्टंट मैन है, स्टंट करते भी हैं लेकिन कहते हैं अपनी टीम के लिए कुछ रन बचाते हुए हैं. ये बेहतर एफर्ट है, एक एक रन बचाते जाइए, इसी के लिए आपका योगदान है इस टीम के अंदर. 10 रन 5 गेंदे, आखिरी गेंद इस ओवर की. इस बार स्विच हिट, कॉन्टेक्ट अच्छा हुआ है और 2 खिलाड़ियों के बीच में से निकल गई 4 रन के लिए. ये आता हुआ मुक्ता ब्रांडर चौका 4 रन. चांगला फटका आणि विशेष म्हणजे पॉवर प्लेचा वापर केला. पॉइंट आणि गलीमधून बरोबर बॉलला काढला आणि सुईतून धागा काढावा अगदी तसा हा फटका काढला. पहा उलटा फटका, बरोबर गॅप मध्ये टायमिंग कनेक्शन जोडलं आणि बॉल सरळ गेला सीमारेषा पलीकडे. पहिला षटकाचा खेळ इथे संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर बिनबाद 14 धावा. फर्स्ट ओव्हरचा खेळ संपला आणि या मॅच मध्ये टार्गेट आहे 61. वो कहते हैं ना 14 रन लगे, लेकिन बीच मैदान में सुमित को आप देख रहे हैं, काफी सालों साल आप देख भी रहे, एक कप्तान, एक लीडर तक कप्तान, हर वक्त फील्ड चेंजअप करना और सही पोजीशन में सब फील्डर लगाना, इसके बारे में क्या कहेंगे आप? कॅप्टन आहे आणि हा चॅम्पियन कॅप्टन आहे, भरपूर वर्ष क्रिकेट खेळत आलेला आणि सातत्याने तो या झोन मध्ये दिसेल, या फ्रेम मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. वेगवेगळ्या ठिकाणावर वेगवेगळ्या पोझिशन मध्ये कोणता फिल्डर कोणत्या वेळी ठेवावा हे त्याला माहिती आहे आणि त्याचमुळे जो अनुभव आहे ती अनुभवाची शिदोरी घेऊन मैदानामध्ये तो उतरत असतो. अक्षयने मागच्या मॅच मध्ये चांगली बॉलिंग केली होती आणि याही मॅच मध्ये त्याच्याकडून ती अपेक्षा आहे, परंतु मैदानामध्ये विक्की मुंबईकर जो दिवाळेगाव या परिसरातील नवी मुंबईचा खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला लोदिवलीचा बंटी बद्रिके खेळतोय, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 13 धावा आल्यात. बेहतर कप्तान की बात करें, जिस तरह से हम देखते हैं अक्सर माही के बारे में हर वक्त फील्ड सेटअप करना. टेनिस क्रिकेट विश्व के माही देखिए बल्लेबाजी में आते हैं तो विघातक बनते हैं, बाहुबली. अक्षय है गेंदबाजी वहां पे एक बेहतर गेंदबाज है. यूपीचा हा गोलंदाज आहे, उत्तर प्रदेश मधून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय अक्षय सिंग आणि एक वेगवान गोलंदाजीचा तोफखाना नेहमीच यूपी परिसरातून महाराष्ट्रामध्ये आलाय. सामने पटकी हुई गेंद थी, थोड़ा सा बहुत बड़ा चकमा देकर टॉप में लगकर वहां पर फ्लाई स्लिप में वहां पर गेंद और हर दिन पकड़ा कैच और बहुत बड़ी विकेट अपने नाम करते हुए. शुभ संध्या सगळ्यांनाच. राज पाटील यांना दाखवलं जातं ही खेळपट्टी आणि त्याच्यामध्ये देखील यांचं योगदान आहे रोलिंग करण्यामागे आणि त्यातल्या त्यात या स्पर्धेमध्ये एक चांगला घटक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. वेलकम राज पाटील. संदीप पाटील कक्षामध्ये सध्या प्रचंड गर्दी प्रेक्षकांची पाहायला मिळते. कुपन्स देखील आता तुमच्यापर्यंत देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर 7 ते 8 संध्याकाळी देखील तुम्हाला कुपन दिले जातील आणि त्यानंतर एक ड्रॉ होणार आहे. आज तुम्हाला एक सायकल जिंकण्याची संधी आहे आणि एक कूलर जिंकण्याची संधी आहे आणि इथून पुढे 1 आणि 2 तारखेला देखील तुमच्यापर्यंत ते कुपन सातत्याने पोहोचवले जाणार आहेत आणि 1 आणि 2 तारखेला एक बाईक जिंकण्याची संधी प्रेक्षकांना असेल. बाउंड्री लाईनच्या बाहेर जर तुम्ही झेल टिपला तर जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटईच्या वतीने तुम्हाला 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजेच काय, आता कॅचवर देखील लक्ष असेल. धावा झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 आणि आज प्रेक्षकांना लकी ड्रॉ मध्ये 2 कूलर दिले जाणार आहेत आणि त्याचबरोबर एक सायकल देऊन त्या प्रेक्षकांचा सन्मान होईल. विशाल आए हैं और आते ही एक अच्छा प्लेसमेंट, वो कहते हैं ना थोड़ा सा बाहर ऑफ स्टंप के बाहर एक गेंद रहती है और उसको हल्के हाथों से सहला दिया और अच्छा स्टॉप वहां पर अनिकेत सानप ने किया है. रन बचाया अनिकेत सानप ने यहाँ पर एक बेस्ट एफर्ट अपने टीम के लिए देते हुए. अनिकेत सानप हो चांगला खेळाडू आहे. बॅकवर्ड पॉइंट आणि गलीमध्ये अनिकेत सानप ची चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, परंतु जोपर्यंत बंटी बद्रिके आणि विशाल मैदानामध्ये धावा अशाच पद्धतीमध्ये येत राहतील आणि विशाल शहा कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्यासाठी जाणला जातो. त्याच्याकडे स्वीप शॉट आहेत, त्याच्याकडे रिव्हर्स स्वीप आहेत, त्याच्याकडे इम्प्रोवायझिंग फटके आहेत आणि तो मागच्या मॅच मध्ये सगळे फटके मारताना पाहायला मिळाला. परंतु अक्षय सिंगकडे भन्नाट पेस आहे. इस समय देखिए पटकी हुई गेंद थी, गेंद ऊपर गई है, टॉप पर लगकर खिलाड़ी डाउन दी बॉल. एक और विकेट यहाँ पर आती हुई. राज गोठणकरने हा झेल टिपलाय आणि ही विकेट आलेली आहे.
योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर क्राफ्टिंग एक्सलन्स विकेट. मोठा धक्का इथे बसला. आपण चर्चाच करत होतो बंटी बद्रिकेची, परंतु पेसने बीट केलं. शॉर्ट बॉल होता, पडल्यानंतर ऑफ कटर आतमध्ये आला, ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न बॅटच्या स्टिकरला लागला आणि त्याचमुळे जे डिस्टन्स पाहिजे होतं ते मिळालेलं नाहीये. राज गोठणकर कॅचच्या खाली, चांगला कॅच त्याने घेतला आणि आली आहे विकेट. योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर विकेट. बीच मैदान में कप्तान चले हैं सी नातान. परी 11 के कप्तान है. टेनिस क्रिकेट की शान है विश्वजीत ठाकुर. नाम में सब कुछ है. विश्व जीत आगे है. विश्व जीतने का मादा इस विश्वजीत के साथ में थोड़ा सा मुसीबत में जरूर है और कप्तान अब सामने आए तो इनके लिए बड़ा रोल अदा करेंगे अपनी टीम के लिए. हो, नावाची फोड तुम्ही केलीत आणि तसं पाहिलं तर त्यांनी नक्कीच तो काळ गाजवलाय टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये. आणि आपण पाहतोय खुल्या गटामध्ये जी मॅन ऑफ द सिरीजची बाईक दिली जाणार आहे, रॉयल एनफिल्ड बुलेट, ही बाईक सध्या तुमच्या स्क्रीनवर आहे. या स्पर्धेमध्ये खुल्या गटामध्ये 11 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे. द्वितीय पारितोषिक 5,55,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी. आणि त्यातल्या त्यात मॅन ऑफ द सिरीज जो खेळाडू ठरणार आहे त्याला ती रॉयल एनफिल्ड बुलेट ही बाईक देऊन त्या खेळाडूचा सन्मान होईल. आपण चर्चा करत होतो, फोड करत होतो विश्वजीतची. त्याने नक्कीच शारजा इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये देखील भारताचं नेतृत्व प्रतिनिधित्व करत असताना तिथे देखील एक पुरस्कार मिळवला. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार. JPL ची स्पर्धा गाजवली, ज्युनियर प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीगच्या स्पर्धा गाजवल्यात. रायगड विरुद्ध ठाणा या सामन्यामध्ये सर्वाधिक जास्त मॅन ऑफ द मॅच त्यांनीच पुरस्कार जिंकलेत असा रायगडचा हार्दिक पंड्या. लेकिन सामने अक्षय सिंह बहुत अच्छी गेंद, लेकिन इस समय आते ही डगआउट से सेट हो गए आए और पहली गेंद पे मिडल हुआ बल्ले के साथ में और ये भागे का चौका यहां पर आता हुआ. कमाल का कनेक्शन. 4 रन. 4 धावा आल्यात. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरने चौकार. फक्त दिशा दिली, बॉलरच्या पेसचा वापर केला, फाईन लेगला बीट करून बॉल सीमा रेषा पलीकडे गेला. 4 धावा येत आहेत. ऑकवर्ड पोझिशन मध्ये आला होता फलंदाजी करत असताना कुठेतरी आपण पाहिलं विश्वजीत, परंतु नजरेच्या खाली जेव्हा तुम्ही फटका माराल, बॉलरच्या पेसचा वापर जर तुम्ही कराल तर धावा मिळू शकतात. 4 धावा. 19 2 विकेट के नुकसान पे 1.4 के बाद में ये कड़क मुकाबला बीच मैदान में कप्तान साहब आए हैं. इनके लिए नई चुनौती है. स्वर्गीय रतनबुवा पाटील दिवंगत कामगार नेते यांचा जो कटआउट आहे त्याच्या मागे एक लाईट चालू आहे, तो लाईट बंद करायचा आहे. ओहो अच्छा है. फुल लेन गेंद थी उसको, देखिए हल्के हाथों से सहला दिया है. ये जानते हैं विश्वजीत की एक बड़े मैच का बड़ा खिलाड़ी है. मैच किस तरह से बनाया जाता है ये बखूबी जानते हैं. एक चौका आया तो शायद इसको अच्छा सम्मान दिया. क्रिकेट यही तो सिखाता है कुणाल सर. अच्छी गेंदों को सम्मान दीजिए, खराब गेंद का इंतजार कर लीजिए. वही यहाँ पर कर रहे हैं विश्वजीत. हे सगळ्यात मोठं परिसूत्र आहे क्रिकेटमध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल आणि ते इथे करावं लागणार आहे. विश्वजीत ठाकुर सध्या स्ट्राइकिंग एंडला. इस बार देखिए वो पोजीशन में आए लेकिन गेंद बस ऊपर गई है. राज फिर से बार डाउन दी बॉल. अक्षय ने बेहतर विकेट लिए. कप्तान को बाहर भेजते हुए बिग फिश एंड बड़ी मछली जाल में कप्तान साहब बैक टू द पवेलियन. फटका इथे फसला आणि विश्वजीत जसं कनेक्शन झालं बॅटला त्याला माहिती होतं की तो आता आउटच होणार आहे. हा फ्रंट अँगलने व्ह्यू तुमच्या समोर. बॉलरच्या पेसचा वापर करण्याचा प्रयत्न होता, पडल्यानंतर आतमध्ये आला होता, ऑफ कटर होता आणि स्टिकरवर बॉल लागला, त्याच्यामुळे कनेक्शन फसलं. आणि डीप मध्ये राज गोठणकर होताच फिल्डिंग मध्ये, तो सध्या राज करतोय. चांगल्या कॅचेस त्याने पकडल्यात. हा दुसरा झेल त्याचा होता आणि ही आली आहे योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर क्राफ्टिंग एक्सलन्स विकेट. आणि आता फलंदाजीसाठी नवीन फलंदाज इश्तियाक शेख. इश्तियाक आए हैं. शायद अगर राज के लिए बहुत सारा अच्छा पल बल्लेबाजी में अच्छा किया, अपने टीम को बेहतर काम करते नजर आए. एक अच्छा टारगेट सेट कर दिया, लेकिन बेहतर कैचेस भी पकड़े. अब तक 2 कैचेस पकड़े हैं अनिकेत सानप. फिर से बार गेंदबाजी में
ओह शायद फिर से बार ये अच्छी गेंद है, लेकिन सामने अगर गए तो अशरफ खान साहब आए और अच्छा यहाँ पर स्टॉप किया, रन सिंगल लेंगे यहाँ पर जरूर, और सिंगल के साथ में 20 लॉस ऑफ 3 विकेट 2.1 के बाद में बेहतर यहाँ पर वापसी की है गेंदबाजों ने, क्योंकि बड़ा स्कोर नहीं है तो शायद ये 3 ओवर तक प्रेशर डालना चाहते हैं, और वही काम के लिए अनिकेत सानप आए हैं। जब आते हैं प्रभावित किया इस गेंदबाज ने, ज़्यादा रन नहीं है लेकिन बेहतर गेंदबाजी करते हैं, बल्लेबाजों को रोकने का काम करते हैं, इसलिए अनिकेत सानप के चर्चे हैं। लेकिन एक तरफ इश्तियाक है इनके लिए, बीच मैदान में बल्लेबाजी करने के लिए आए हैं। ये अच्छा शॉट है, बेहतर देखिए लॉन फुल टॉस गेंद, इसको बस दिशा दी है, डिप एक्स्ट्रा कवर क्षेत्र में खिलाड़ी मौजूद वहां पर है, मिलेगा रन सिंगल। शॉट अच्छा था कुणाल सर, लेकिन बसरते खिलाड़ी वहां पर मौजूद है, एकमात्र एक सिंगल आता हुआ। पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल हे प्रेक्षक, पुढच्या मॅचची प्रतीक्षा यांची, आणि पुढच्या मॅच मध्ये आपण जो संघर्ष पाहणार आहोत तो याच्यासाठी देखील आहे। मालिकावीराची ती कार तिथे सेट आहे आणि ही बाईक देखील आता सध्या तुमच्या स्क्रीनवर आहे, रॉयल एनफील्ड बुलेट। ही बाईक आता खुल्या गटामध्ये दिली जाणार आणि ही कार ग्रामीण गटामध्ये। एक और मतलब छोटी गेंद थी, फिर से एक बार ऑन साइड के क्षेत्र में इसको खेला जरूर है, जहां पर विश्वनाथ मौजूद है। फंबल थोड़े से होते नजर आए, लेकिन खिलाड़ी ना पोजीशन में थे नहीं कि एक को 2 में तब्दील करें। क्रिकेट देखिए तो बदलता है, एक डॉट गेंदे प्रेशर आपके ऊपर लाएगा, एक बड़े शॉट प्रेशर से आप बाहर निकलेंगे, लेकिन कहीं ना कहीं पार्टनरशिप आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी आता अगदी थोड्याच वेळामध्ये या क्रीडा नगरीमध्ये आगमन होणार आहे एका सेलिब्रिटीचं। त्यांची नावाची चर्चा सध्या संपूर्ण विश्वात होते। रनआउटची संधी आहे, तत्पूर्वी इथे धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो थांबलाय, तो येतोय रांगड्या अंदाजात, तुफान एनर्जी घेऊन तो येतोय। छावा चित्रपटातील रायाजी मालगे यांची भूमिका गाजवलेला अभिनयाचा राजा म्हणजे संतोष जुवेकर यांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये अगदी थोड्याच वेळामध्ये होणार आहे। छावा चित्रपट सगळ्यांनी पाहिला असेल आणि संतोष जुवेकर यांची भूमिका प्रत्येकाला आवडली आहे। रायाजी मालगे यांची त्यांनी ती भूमिका साकारली, अगदी थोड्याच वेळामध्ये त्यांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये होणार आहे। त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे आमदार माजी मंत्री आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांचं देखील आगमन या क्रीडा नगरीमध्ये अगदी थोड्याच वेळामध्ये होणार आहे। भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे ते अध्यक्ष देखील आहेत आणि त्यांचं देखील आगमन या क्रीडा नगरीमध्ये होईल। धन्यवाद। अच्छा यहाँ पर गेंद शायद गेंद थोड़ा सा खराब गेंदबाजी यहाँ पर, थोड़ा इस समय ऑफ स्टंप के काफी बाहर, अतिरिक्त रन यहाँ पर आता हुआ, अतिरिक्त रन के साथ में कारवा थोड़ा सा आगे बढ़ता हुआ 24 पे 3। आणि याच दरम्यान या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेलं आहे आदरणीय प्रसिद्ध उद्योगपती विजयजी रतन पाटील या स्पर्धेचे शिल्पकार। आपलं सहर्ष स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। फिर से बार अनिकेत, ओ पीछे हट के बेहतर शॉट खेला है, व्हाट अ टाइमिंग, ये जबरदस्त है। इस समय गेंद के साथ में थोड़ा सा खिलवाड़ करने के अंदाज से खेला है, वो कहते हैं ना अदब से खेला हुआ गजब का शॉट था, ये आता हुआ मुक्ता ब्रँडेड चौकाचारण। चांगला फटका, जागा मिळाली, थोडासा हवेत बॉल होता, थोडासा पडल्यानंतर उसळी घेतली आणि कट करत असताना 4 धावा। परंतु आता पुढचं प्लॅनिंग काय, 3 ओव्हरचा खेळ इथे संपलाय आणि पुढे प्लॅनिंग करत असताना 61 धावांपर्यंत कसं जाता येईल, ऐकूया डगआउट मधून काय प्लॅनिंग केलंय या खेळाडूंनी। धन्यवाद कमिटी बॉक्स। आपण आहोत परी 11 संघाच्या पॅव्हलियन मध्ये आलेलो आहोत आणि विश्वजित आमच्या सोबत आहेत। विश्वजित, सुरुवातीबद्दल काय सांगशील आणि आता 3 षटकांपर्यंत थोडीशी रिदम भरकटली होती, त्याबद्दल तुझं वर्णन कसं असेल? सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये चांगला स्कोर आला होता, विके मुंबईकरची थोडा खराब शॉटमुळे आऊट झाला, त्याच्यानंतर मी पण थोडा खराब शॉटमुळे आऊट झालो, पण आता स्कोर चांगला आहे। 3 ओव्हर 32 पाहिजे, कॅल्क्युलेटिव्ह जे खेळले तर 10-10च रन रेट आहे, 1-1 मॅच आहे। ही स्पर्धा प्रत्येकासाठी महत्त्वाची आहे आणि जेव्हा आपण एका व्यावसायिक संघामध्ये खेळतो ते बॉन्डिंग इम्पॉर्टंट आहे। टीमबद्दल काय सांगशील थोडक्यात? नक्कीच, प्लेयर मला तर सर्व माहितीच आहेत, त्याच्यामुळं बॉन्डिंग पण तेवढी स्ट्रॉंग आहे आणि ह्या सर्व प्लेयरसोबत मी खेळलेलो आहे, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम येत नाही। तर नक्कीच ॲज अ कॅप्टन तुला संदेश द्यायचा असेल मैदानाच्या आतमधील तुझ्या 2 फलंदाजांना, तर तो संदेश काय असेल? चांगला चेंडू चांगला खेळा आणि खराब चेंडूला प्रहार करा, कारण एक शॉटचाच गेम आहे। 1-1 शॉटचाच गेम आहे, चांगल्या चेंडूचा सन्मान करा आणि खराब चेंडूला व्यवस्थित बघून खेळा, अशा ठिकाणी खूप चांगलं मत कॅप्टनने नोंदवलेलं आहे। विश्वजित, चांगली गोलंदाजी पहिल्या डावामध्ये त्यांची पाहायला मिळाली, खराब स्ट्रोक सिलेक्शनमुळे ते बाद झाले, पण अजूनही आशा आहे परी 11 संघाला जिंकण्याची। तर पॅव्हलियन बॉक्समधून इतकंच आपण जाऊया थेट पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये सज्ज असतील कुणाल दाते सर, सोबत असतील सलीम शेख सर। थँक्यू।
धन्यवाद मनीषजी पाटील. 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 बॉलमध्ये 33 धावा करायचे आहेत. काही चुकीचे फटके खेळून आम्ही आउट झालो, परंतु आम्हाला विश्वास आहे हे खेळाडू नक्कीच या धावा चेस करतील आणि थोड्याच वेळामध्ये या क्रीडानगरीमध्ये छावा या चित्रपटामध्ये संतोष जुवेकर यांनी जी भूमिका पार पाडली त्याच्याविषयी चर्चा होईल. ते देखील आता थोड्याच वेळात त्यांचं आगमन होणार आहे या क्रीडानगरीमध्ये. आणि याच दरम्यान आपण पाहतोय आमच्या मुख्य व्यासपीठावर विजयजी रतन पाटील साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. या क्रीडा स्पर्धेचे तेही शिल्पकार आहेत पाटील कुटुंब आणि त्यांचं सगळ्यांचं या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आदित्य पाटील यांचं देखील इथे आगमन झालंय, त्यांचंही सहर्ष स्वागत. आदित्य दादा शुभ संध्या. स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडानगरी, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक पर्व 21. यातच सर्व 28ला 3 अशी परिस्थिती. इश्तियाक शेख चिट्टी या टोपण नावाने या खेळाडूची ओळख आहे आणि विशाल शाह सध्या मैदानामध्ये आहे. ओ हा बॉल आपण पाहिलं मागच्या ओव्हरमध्ये शॉर्ट बॉलचा चांगला वापर केला, विकेटच्या डेप्थला हिट केलं. या ओव्हरमध्ये थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न आहे अक्षय सिंग कडून. कमाल की गेंद अगर देखिए तो एक्शन रिप्ले में आप देख सकते हैं तो पीछा करना चाहे, लेट कट खेलना चाहते थे, लेकिन तब तक ये गेंद काटा बदलती हुई विकेट कीपर के रास्ते में चल गई है. खूबसूरत गेंद अक्षय यहाँ पर डिलीवर कर रहे हैं. प्रेशर डालेंगे सर जी ये गेंद की वजह से. पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला हा बॉल. चांगली बॉलिंग. यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. अपील स्ट्रॉंग बॉलर विकेट कीपर कडून. स्ट्रॉंग अपील इथे सुरू आहे. स्पष्ट नकार दिलाय जेपी यांनी. आणि LBW साठी तुमच्याकडे कोणताच DRS उपलब्ध नाहीये. ऑन फील्ड अंपायर जो निर्णय देतील तो मान्य करावा लागेल. हे नियम आपण टॉसच्या वेळेलाच तुम्हाला सांगितलेले आहेत. क्या गजब की गेंद है ये भी. लगातार 2 बेहतर गेंदे. नाम अक्षय देखिए एक्शन रिप्ले में आप देख सकते हैं. ओहो हो एकदम कड़क गेंद थी. उसके बाद में अंपायर ने सही फैसला अगर किया तो कुणाल सर एक तजुर्बेदार अंपायर. अब देखिए बीच मैदान में अब तक बेहतर अंपायरिंग ये पूरी टूर्नामेंट में काफी सबकी अपील यहाँ पर नजर आई है, लेकिन कमाल की गेंद. अक्षय सिंग कडे पाहिल्यानंतर कुठेतरी मला त्या डिंडा या गोलंदाजाची आठवण झाली. तो हेड बँड लावून गोलंदाजी करत असताना हार्दिक पांड्याने देखील काही सिरीजमध्ये तो हेड बँडचा वापर केलेला आहे. आणि हे प्रेक्षक काय आनंद इथे व्यक्त करतात. अशोक डिंडा, हार्दिक पांड्या हेड बँडचा वापर करायचे. श्रीशांत, नॅटन ब्रॅकन, फुलर लेनचा बॉल होता, समोर खेळला, रनआउटची संधी आहे, डिरेक्टेड झाला, परंतु तिथे बेल ब्लिंक झाली आणि चर्चा सुरू आहे. आता ती पडली देखील. टीव्ही अंपायरची मदत इथे घेण्यात येईल. बेल ब्लिंक झाली, ती लेट पडली खाली. आता एक्झॅक्ट लेट पडल्यानंतर बॅटर थेट पोहोचलाय का हे पाहायचंय. वो कहते हैं थोड़ा यहाँ पर देखिए बेहतर एक स्टंट मैन है बीच मैदान में अशरफ खान जो कि स्टंट भी करते हैं. उसके साथ में देखिए तो जब यहाँ से देखिए तो कुछ समय के लिए थोड़ा सा चमत्कार हुआ है कुणाल सर, क्योंकि देखिए कभी कभी क्रिकेट के मैदान में चमत्कार होता है. कभी कभी गेंद अगर देखिए तो स्टंप के बीचों बीच में भी निकल जाती है, कभी गेंद लगने के बाद में बेल से गिरती नहीं है. फिलहाल देखिए तो हमारे मुख्य व्यासपीठ के साथ में वैभव पाटिल जी और उनके साथ में आदित्य पाटिल जी भी यहाँ पर जुड़े. आपका भी स्वागत है. वो कहते हैं ना करोड़ों की बस्ती में दिलदार हस्ती है. हे संपूर्ण कुटुंब आलेलं आहे. आदित्यजी पाटील आणि त्याचबरोबर वैभवजी पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे या क्रीडा नगरीमध्ये आणि वहिनींचं देखील आगमन झालेलं आहे. ताई आपलं देखील सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचं हे आयोजन 21वे पर्व आणि अगदी थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेमध्ये तो येतोय. रांगड्या अंदाजात तुफान एनर्जी घेऊन छावा चित्रपटात रायाजी मालगे यांची भूमिका गाजवलेला अभिनयाचा राजा म्हणजे संतोष जुवेकर यांचं अगदी थोड्याच वेळात या क्रीडा नगरीमध्ये आगमन होणार आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे माजी मंत्री सध्याचे आमदार आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे अध्यक्ष यांचं देखील आगमन आता थोड्याच वेळामध्ये या क्रीडा नगरीमध्ये होईल. तत्पूर्वी डिसिजन पेंडिंग रनआउट चेक केला जातोय. बेल ब्लिंक झाली, ती लेट पडली, परंतु तोपर्यंत बॅटर पोहोचलाय का याच्याविषयी ती चर्चा सध्या PCR प्रोडक्शन कंट्रोल रूम मध्ये होते. 70-70 स्पोर्ट्स हे टेलिकास्ट सध्या तुम्ही पाहताय. 17 कॅमेरे लावण्यात आलेले आहेत आणि हळूहळू प्रेक्षकांची गर्दी वाढली आहे. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत या स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये. नॉट आउटचा निर्णय आलेला आहे. आपने जो बात की थी वही यहाँ पर सच होती हुई, क्योंकि देखिए एक्शन रिप्ले में आप देख सकते हैं वो पड़ने के बाद में गेंद जब लगी उसके बाद में बेल्स अगर देखिए बहुत लेट, जो आपने बात की थी लेट, उसके बाद में थेट कार्यक्रम आणि बॅटर पोहोचला. पहा पहिले बॉल ब्रश झाला, ती जी LED लाईट होती ती ब्लिंक झाली आणि त्याच्यानंतर ती बेल खाली पडली आणि त्याच्यामुळेच नॉट आउटचा निर्णय देण्यात आलेला आहे.
कधी कधी आपल्यालाही थोडंसं चाणाक्ष राहावं लागतं. आदरणीय विजयजी पाटील साहेब सध्या आपल्या स्क्रीनवर आहेत, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. प्रसिद्ध उद्योगपती आहेत आणि तो वारसा दिवंगत कामगार नेते रतनबुवा पाटील यांचा पुढे चालवत आहेत. फ्लाय स्लिप मधून निघालाय बॉल, थर्ड मॅनला बीट करून बॉल सीमा रेषा पलीकडे 4 धावांसाठी हा येतोय. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार. तेज गेंद डाली थी और उसके साथ में बल्ले का किनारा लेके सुमित और फरदीन काजी के बीचों बीच में से निकल गई ये गेंद. कहीं ना कहीं ये चौका आने के साथ में है ना वो थोड़ा सा मैच खुल रहा है. ये मैच शाम के समय में एकदम कड़क मैच हो रहा है कुणाल सर, आसान नहीं है, बेहतर मुकाबला हो रहा है. 14 बॉल मध्ये 27 धावा करायचे आहेत. मॅच ऑन. परत एक वेळा थोडासा शरीरापासून दूर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, तोपर्यंत एक धाव घेण्याचाही प्रयत्न होतोय. थ्रो आलाय. रन आएंगे 22 के रूप में, सिंगल यहाँ पर आता हुआ रन आएंगे. मुकाबला ये जैसे जैसे आगे जा रहा है वैसे मुकाबला दिलचस्प, ये बढ़िया मुकाबला है. हर गेंद पे ये कहते हैं ना रोमांच बढ़ेगा, हर गेंद के ऊपर वो कहते हैं ना धड़कनें तेज होगी. इतना कड़क मुकाबला होने वाला है यहाँ पर 35 पे 3. 13 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता आता या मॅच मध्ये. वड मॅच संध्याकाळच्या सत्रामध्ये पैसा वसूल सामना इथे रंगत असताना जोपर्यंत मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज विशाल शाह. मागच्या मॅच मध्ये काय बॅटिंग केली होती विशाल शहाने. TDPL मध्ये एक मालिकेवरची बाईक त्याने जिंकलेली आहे, परंतु स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये खेळणं एक भाग्याची गोष्ट आहे. मॅन फ्रॉम नवी मुंबई घनसोली या परिसराला हा खेळाडू बिलॉंग करतो आणि एक चांगला क्रिकेटर आहे. अंडरआर्म क्रिकेट देखील अनेक स्पर्धा याने गाजवल्यात. धावा झाल्यात 35. पुढचा बॉल, सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला फटका फसलाय. विकेट कीपर खाली येतोय आणि इथे मात्र अक्षयच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट. हम हे सीधे साधे अक्षय असं म्हणता येणार नाहीये, कारण हा गोलंदाज आहे भरपूर घातक. मास्टर भी कमाल के हैं. जिस तरह से अक्षय के प्रति ये देखिए तो अलग थलग करना चाहते थे, जिस तरह से सूर्या हमेशा करते हैं, लेकिन यहाँ पर देखिए तो गेंद है ना वो अलग तरह के यहाँ पर डिलीवर करना चाहते थे. और विकेट के पीछे सुमित देख रहे हैं, उन्होंने कहा कि थैंक यू वेरी मच. ये बहुत ज़बरदस्त विकेट आई है अपनी टीम के लिए. अक्षय वो सीधे साधे नहीं है, इन्होंने कमाल का काम किया है. वो 11 रन देकर 4 विकेट अपने नाम किए. 12 गेंदों में बस 11 रन देकर 4 विकेट. वो कहते हैं गेम चेंजर बने इस मैच के. ये दर्शक आप स्क्रीन पे देख सकते हैं. 12 गेंदें अब शेष है, रन चाहिए मुकाबला जीतने के लिए. 26, 12 बॉल टू गो एंड 26 रन टू नीड. सोपं नाहीये या सामन्यामध्ये. 12 बॉल 26 धावा अंडर फ्लड लाईट्स. तीच चर्चा आपण मगाशी केली होती आणि त्याही वेळेला विश्वजित बोलला होता की आम्ही टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगच घेणार आहोत आणि आम्हाला भरोसा आहे आमच्या प्रत्येक फलंदाजावर, मिडल ऑर्डरवर. परंतु 4 विकेट गेलेत आणि आता अय्यूब आलाय मैदानामध्ये. एक आक्रमक बॅटर आहे. 19 मालिकेवरच्या बाईक त्याने आतापर्यंत त्याच्या आयुष्यामध्ये जिंकलेल्या आहेत. एक नामांकित खेळाडू आणि TDPLच्या स्पर्धेमध्ये नुकतीच त्याने एक बाईक जिंकली आहे. त्याचबरोबर मला आठवतंय युवक काँग्रेसचं आयोजन होतं खारघर परिसरामध्ये, तिथे देखील त्याने बाईक जिंकली. त्याच्यामुळे चर्चेमध्ये आहे अय्यूब शेख. कासार वडवलीचा हा खेळाडू मोठमोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो, परंतु समोर PT जॉन्सन, पंजाबचा हा खेळाडू PT जॉन्सन, पंजाब द पुत्र. पहिलाच बॉल ऑन ड्राईव्ह इथे केलाय. थोडासा हेलिकॉप्टरचा अंदाज होता. डीप मध्ये फिल्डर येतोय. काऊ कॉर्नरला फिल्डिंग होते. फंबल झाला फिल्डर, तोपर्यंत 2 धावा घेऊन जाईल इश्तियाक शेख. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झाल्या 37. PT जॉनसन यहाँ पर आए हैं, लेकिन एक सटीक लेन के साथ में 12 गेंदों में 26 वाला ये मुकाबला. लेकिन पहली गेंद पे 2 आए हैं. इश्तियाक शेख ने 2 रन लिए. अब ये 11 गेंदें, रन चाहिए 24. ये मुकाबला आगे आगे जितना जाएगा उतना रोचक आएगा, क्योंकि ये टूर्नामेंट खास है. 11 बॉल मध्ये 24 धावा हे समीकरण. उडवलाय बॉल समोरच्या दिशेने. लॉंग ऑन येतोय पोझिशन मध्ये. डीप मध्ये फिल्डर आहे, त्याला बीट करून बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे आणि हा आलेला आहे मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार. थोड़ा सा वो इस्तिहाक लिखना चाहते हैं. एक बेहतर शॉट यहाँ पर किया, हालांकि मिसफील्डिंग वहां पर करते नजर आए. चौका यहाँ पर आता हुआ. एक एक गलती. कुपनची वेळ झालेली आहे. प्रत्येक आता प्रेक्षकापर्यंत कुपन दिलं जाईल आणि हे कुपन आता इथे सेट आहे. सर्वच कार्यकर्ते जे दुर्गा माता क्रिकेट मंडळाचे हे कार्यकर्ते, त्याच्यामध्ये अनंत पाटील, संदीप फुटाणे, काशीनाथ दादा तिथे आहेत.
उदय मुंडे तिथे उपस्थित आहेत, योगेश भगत तिथे उपस्थित आहेत. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, बॉल मागे चाललाय, लॅप शॉट गॅप मध्ये अक्षरशः बॉल ट्रॅव्हल होईल आणि ते कोणीच नाहीये. बॉल जाईल सीमा रेषा पलीकडे आलेला आहे. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार. $12,500 प्रेक्षक आनंद घेत आहेत सध्या या सामन्याचा. आणि आता लकी ड्रॉचं कुपन माझ्या हातात आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय लिहायचंय तर तुमचं नाव, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि त्याचबरोबर तुमचा पत्ता, या 3 गोष्टी तुम्हाला तिथे टाकायच्यात. आणि ज्या वेळेला तुमची चिठ्ठी निघेल भाग्यवान विजेता प्रेक्षक म्हणून, तुमचा योग्य नंबर जर तुम्ही दिला असेल तर त्याच्यावर कॉल केला जाईल आणि तुम्ही इथे जर उपस्थित असाल तरच तुम्हाला ते पारितोषिक दिलं जाणार आहे. चांगला ड्राईव्ह इथे केला, लॉफ्टेड ड्राईव्ह, डीप मध्ये फिल्डर आहे. चांगला प्रयत्न अशरफ, स्टंटमॅन तिथे आहे. एकच धाव मिळाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव कंप्लीट. 2 धावा मिळतील. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता. सामना तापतोय, सामना रंगतोय या स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरी मध्ये. शाम के समय एक बेहतर मुकाबला बीच मैदान में, क्योंकि यहाँ से देखिए 2 गलती, एक मिसफील्ड का चौका, उसके बाद में स्वीप का चौका, एक बेहतर पोजीशन में आए इश्तियाक. नाम इश्तियाक है, वो कहते हैं कि इन्होंने एक विनिंग मोमेंट की स्क्रिप्ट लिखने की शुरुआत की है. 8 गेंदे 14 चाहिए. इश्तियाक शेख तो लढतोय या मॅच मध्ये. 47 धावा झाल्या. 4.4 ओव्हरचा खेळ संपलाय, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. 8 बॉल 14 धावांची आवश्यकता. पीटी जॉन्सन 4 बॉल मध्ये 12 धावा त्याने खर्च केल्यात. पीटीचा यार ओहो हो, काय बॉल उसळी घेत चाललाय विकेट कीपरच्या हातामध्ये. शॉर्ट बॉलचा वापर, 1 पर दी ओव्हर असं सांगतायत मिस्टर जेपी गोलंदाजाला. आणि हा येतोय एक डॉट बॉल. ये देखिए तो पीटी जॉनसन नाम है, देखिए तो एक तेज तड़पा की तरफ रेफर करेंगे और शायद यहाँ पर, लेकिन कहते हैं पीटी. अब देखिए तो रफ्तार के लिए जाने जाते हैं पीटी उषा, भारत की सबसे तेज दौड़ने वाली. उसके बाद में देखिए तो मिचेल जॉनसन जो कि तेज तर्रार गेंदबाज, ये है पीटी जॉनसन. तो एक तेज तर्रार लोगों के साथ में इनकी गिनना है, तो शायद ये भी एक तेज तर्रार गेंदबाज बने. कमाल की गेंद यहाँ पर डिलीवर की है पीटी जॉनसन ने. DRS वापरलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने व्हाईट बॉल साठी, या बाउन्सर साठी. 1 पर दी ओव्हर हे सांगितलं होतं ऑन फील्ड अंपायर मिस्टर जेपी आणि सादिक राजापूरकर यांनी. आणि त्याचमुळे हा डिसिजन आता पेंडिंग आहे, प्रलंबित आहे टीव्ही अंपायर कडे PCR रूम मध्ये. प्रोडक्शन कंट्रोल रूम 70-70 स्पोर्ट्सवर या स्पर्धेचं टेलिकास्ट. 12,500 प्रेक्षक आनंद घेत होते, त्याच्यामध्ये सातत्याने आता वाढ होईल. त्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे. या क्रीडा नगरीमध्ये देखील जेवढे प्रेक्षक आलेत आपलंही स्वागत आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये पर्व 21वां यात सर्व आहे मित्रांनो. यहाँ देखिए तो अब 70-70 अब एक्शन, यहाँ देखिए इट्स अ फेयर डिलीवरी. एक बेहतर गेंदे, एक डॉट गेंदे मैच के अंदर आपको इन्वॉल्व करेगी. ये मुकाबला कहते हैं ना काटा के मुकाबला, पैसा वसूल मुकाबला बीच मैदान में. 70-70 के माध्यम से मुकाबला आप सभी तक पहुंचा जा रहे हैं. इस चैनल कब तक सब्सक्राइब आपने किया नहीं है. 7 बॉल 14 धावांची आवश्यकता आहे. कुपन आता दिले जातात प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत. आणि याच दरम्यान आपल्या मुख्य व्यासपीठावर विनोदजी रतन पाटील साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष. बॉल हवेत आहे, गॅप मध्ये चाललाय, डीप मध्ये फिल्डर येत आहेत. 1 धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इश्तियाकचा आणि 2 धावा मिळतील. विश्वनाथ जाधवने, विशूने हा बॉल थांबवला. 5 ओव्हरचा खेळ आता इथे संपला आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 49. आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 6 बॉल मध्ये धावा करायच्यात 12. 6 गेंदे 12 रन. 6 गेंदे 12 वाला मुकाबला बीच मैदान में. कल के शाम का मुकाबला इसी तरह से हुआ, लेकिन ये भी मुकाबला ऐसा है क्योंकि दोनों टीम खास है. एक बड़ी टीमें, दो कहते हैं 2 बड़ी टीमें एक दूसरे के साथ में भिड़ती है तो मजा आता है इस मैच में, क्योंकि दोनों टीमें अब देखिए तो खास यहाँ पर होता नजर आ रहे हैं. काशीनाथ काना पाटील सध्या आपल्या स्क्रीनवर आहेत. प्रेक्षकांपर्यंत जाण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. प्रत्येक प्रेक्षकाला कुपन दिलं जात आहे, त्याच्यावर तुमचं नाव, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर, संपर्क क्रमांक टाकायचा आणि तुम्ही इथे उपस्थित असाल तरच तुम्हाला आज भाग्यवान प्रेक्षक म्हणून 2 कूलर आणि 1 सायकल दिली जाणार आणि ते तुमचं कुपन शेवटच्या दिवसापर्यंत ग्राह्य राहणार आहे. त्याच्यामुळे इथे दररोज या आणि दररोज भरघोस बक्षीस जिंका. त्याच्यामध्ये तुमचं नाव टाका, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर म्हणजेच मोबाईल नंबर आणि तुमचा पत्ता. तुम्ही कुठून आलेलात त्या गावाचं नाव दिलं तरी चालेल, परंतु ज्या वेळेला तुमच्या नावाची चिठ्ठी निघेल त्यावेळेला तुम्हाला कॉन्टॅक्ट केला जाईल, मोबाईल नंबरवर कॉल केला जाईल आणि तुम्ही ते उपस्थित असाल तरच तुम्हाला ते पारितोषिक दिलं जाणार आहे. 2 बाईक आहेत. 1 तारखेला 1 बाईक, 2 तारखेला आणखीन 1 बाईकचा ड्रॉ होणार आहे. अनेक कूलर आहेत, सायकल्स आहेत 5.
त्याचा देखील ड्रॉ केला जाणार आहे. त्याच्यामुळे आज एक सायकल आणि 2 कूलर प्रेक्षकांना दिले जातील. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेचे सर्व कार्यकर्ते तुमच्यापर्यंत येतात. परंतु आता नाव बॅक टू क्रिकेट. आता स्वागत आहे तुमचं या क्रीडा नगरीमध्ये. 6 बॉलमध्ये 12 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. सामना टाय झाला, बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर मध्ये सामना खेळवला जाईल याची माहिती आताच मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. अयूब स्ट्रायकिंग एंडला, कासारवडवलीचा अयूब आणि समोर गोलंदाजीसाठी महागिरी एक्सप्रेस इमरोज. फुलर लेनचा बॉल होता, मिडॉनला फिल्डर आहे, रनआउटची संधी आणि इथे थ्रो चुकला. थ्रो भी गलती हुई है, लेकिन ये फिर से क्या हुआ है बीच मैदान में. लेकिन सुमित का बैकअप अच्छा, 1 रन, लेकिन अंपायर चेक करना चाहेंगे कि हुआ क्या है. हुआ शॉट के लिए भी चेक कर रहे चाह रहे हैं. ओव्हर स्टेपिंग ना की शॉर्ट रन. साइड लाईन, ओके, साइड लाईनचा नो बॉल चेक केला जाईल बॉलरचा. क्या कुछ नहीं. अंपायरने हा निर्णय प्रलंबित ठेवलेला आहे. त्यांना चेक करायचं आहे साइड लाईनचा तो नो बॉल आहे का, साइड लाईनला कट केलं का बॉलरने. परंतु त्याच्या अगोदर बॅटर तर रनआउट झालाय हे मात्र नक्की आहे. 1 धाव तर मिळाली, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात बॅटर रनआउट आणि सुमित ढेकलेने ती धाव घेतली. नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउट केलं बॅटरला. इश्तियाक शेख आउट झालाय. पुढच्या मॅचची तयारी. जयनुमान निळजे संघ तयार आहे पुढच्या मॅच मध्ये. नितेश पाटीलचा खेळ पाहायला विसरू नका. केतन पाटील, अजय देखील इन ऍक्शन असणार आहे. 15,500 प्रेक्षक सध्या आनंद घेत आहेत. कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, या स्पर्धेचे शिल्पकार, कल्याण डोंबिवली क्रिकेटचा श्वास, अभिमान आदरणीय विनोदजी रतन पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. आणि काय सामन्यामध्ये ते आलेले आहेत. असाच तर सामना त्यांना नेहमीच आवडतो. 15,500 प्रेक्षक आनंद घेत आहेत. त्यांच्याच बाजूला आपण पाहतोय प्रफुल्ल पाटील आहेत आणि मोतीराम दळवी तिथे पाहायला मिळत आहेत. रनआउट तर झालेलं आहे. एके प्रोफेशनल आर्टिस्ट ते देखील तिथे उपस्थित आहेत. आकाश फुटाणे आणि त्यांचा हा मित्रपरिवार. नितेशने भेट घेतली नुकतीच विनोदजी पाटील यांची आणि नेहमीच ते देखील त्याचा खेळ त्यांना आवडतो याचा उल्लेख नितेश यांनी केला होता. आणि अशा अनेक खेळाडू आहेत त्यांचा खेळ जवळून पाहत असतात विनोदजी रतन पाटील साहेब. आणि आता सध्या डिसिजन पेंडिंग आहे. साइड लाईन वर तो नो बॉल आहे का ते चेक केलं जात आहे. देखिए तो थोड़ा सा चर्चे में है टूर्नामेंट, क्योंकि डिसीजन आता हुआ इट्स अ फेयर डिलीवरी. विकेट आई यहाँ पर और मुकाबला फिर से बॉल ऑन. कड़क मुकाबला बीच मैदान में. एक्शन रिप्ले में आप देख सकते हैं जिसके बारे में चर्चा किए थे वहां पर. एक बेहतर गेंद और इट्स अ फेयर डिलीवरी. ये मुकाबला ऑन हुआ है. बहुत जबरदस्त मुकाबला चल रहा है शाम के समय में. कुणाल सर, 5 बॉल 11 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 11 धावा. अयूब स्ट्रायकिंग एंडला. ओ बॅट टो एंडला. हा बॉल लागलाय बॅटच्या. डीप मध्ये फिल्डर येतो अशरफ. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउट चान्स. बॅटर रनआउट होईल का नाही हे चेक केलं जाईल. सॉफ्ट सिग्नल तर आउट दिलाय आणि परत टीव्ही अंपायरची मदत. फिर से बार मुकाबले ने बदल लिया है. करवट ली है मुकाबले में. मुझे लगा 6 गेंदों में 12 वाला मुकाबला बदल गया है. फिर से बार लगातार 2 गेंदों में 2 रनआउट के शिकार अगर ये होते हैं तो शायद है ना सर जी मुकाबला बदल गया है. तो कहते हैं ना कि आप रुकिए मैदान में. एक आधा बड़ा शॉट. मैच ऑन है. मैच गई नहीं आपके हाथों से, लेकिन थोड़ी सी गलती करे यहाँ पर. बिलकुल नाही. या मॅच मध्ये कठीण काम होऊ शकतं ज्या वेळेला तुम्ही रनआउट होताय. निळजे संघ तयार आहे. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन. चांगला खेळ तुम्ही केला. सोनार पाडाच्या विरुद्ध खेळायचं आहे. आउट OUT आलेले विकेट. योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर विकेट येत असताना थोड़ा सा शॉट है यहाँ पर. और शायद यहाँ देखिए तो 50 पे 5. और मुकाबले की बात करें तो अभी भी ये मुकाबला बहुत जबरदस्त है. मुकाबला बीच मैदान में 4 पे 10. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉल मध्ये 10 धावा करायच्या आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये शुभम पाटील. वडवली गावचा हा खेळाडू आहे. शुभम पाटील इन ऍक्शन. बॅटर तयार, बॉलर तयार. इमरोज महागिरी एक्सप्रेस समोर. अयूब
4 बॉल 10ची मॅच. बॅटची कडा, विकेट कीपर खाली. भार्गव 11 टीमच्या खात्यामध्ये विकेट येते. फलंदाज आउट. अयूब बॅक टू द पॅव्हिलियन. परी 11 या टीमला मोठा धक्का. लेग कटर, लेग ब्रेक केला होता, स्लाइटली बाहेर निघाला. पडल्यानंतर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा घेतल्याने फलंदाज बाद. आणि त्यानंतर सांगतोय तो की असं कापायला पाहिजे होता हा बॉल, परंतु कधी कधी ही दुर्बुद्धी सुचते बॅटरला. कापायला गेला नाही तर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचमुळे आउट झाला. आता 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 10 धावांची आवश्यकता आणि सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर इथे खेळली जाईल. केतन पाटील थोडेसे एक्सरसाइज करत असताना, वॉर्म अप करत असताना, बॉडी गरम पाहिजे कुठली मॅच खेळत असताना. आणि सध्या हा संघ तयार आहे. जनुमान न्यूजे नेक्स्ट मॅच मध्ये सोनारपाडा या टीमच्या विरुद्ध त्यांची मॅच आहे. 3 गेंदें 10 चाहिए अभी मुकाबला जीतने के लिए. मुकाबला खत्म हुआ नहीं, एक आधा बड़ा शॉट यहाँ पर आया तो भी मुकाबला ऑन हो सकता है, क्योंकि क्रिकेट के मैदान में हारता हुआ है जो लड़ता नहीं है. अब लड़ने यहाँ पर आए हैं. 3 गेंदें 10 चाहिए. पहले 3 गेंदों में 2 ही रन आए हैं. 16,600 प्रेक्षक आनंद घेतात या मॅचचा. त्यांचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आणि तेवढीच प्रचंड गर्दी स्वर्गीय रतनभाऊ पाटील क्रीडा नगरीमध्ये झालेली आहे. प्रत्येक स्टँड मध्ये खचाखच भरलेले प्रेक्षक पाहायला मिळतात. पुढचा बॉल 3 बॉल 10. हा बॉल हलकासा पायर होता, कटरचा वापर केला होता. फाईन लेगला बॉल अडवला जाईल तोपर्यंत हिमांशू इथे खेळण्यासाठी आलाय. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झालेल्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर 52. अजय जडेजा स्टँड मध्ये प्रचंड गर्दी आहे. प्रेक्षक रेलिंग जवळ आलेले आहेत, त्यांना माहिती आहे इथे झेल टिपला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचबरोबर संदीप पाटील हा कक्ष सध्या तुम्ही पाहताय, ज्या कक्षामध्ये देखील प्रचंड गर्दी आहे. 1983 वर्ल्ड कप विनिंग टीमचा हिरो राहिलेला आहेत आणि संदीप पाटील मागच्या वर्षी देखील या स्पर्धेमध्ये ते उपस्थित होते. राजबिंड असं व्यक्तिमत्व आहे संदीप पाटील आणि तेवढेच आक्रमक बॅटर, तेवढेच दर्जेदार समालोचक आणि विश्लेषक देखील. त्यांच्याबरोबर देखील काम करण्याची संधी स्टार स्पोर्ट्सने दिली होती. त्याचबरोबर स्तंभ लेखक स्वर्गीय द्वारकानाथ संसगिरी, नुकतंच ज्यांचं निधन झालं त्यांचाही स्टँड आपल्याला पाहायला मिळतो, त्यांना श्रद्धांजली. फुल टॉस, टर्न केला बॉल डीप मध्ये, फिल्डर धावतायत, गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो आणि 4. हा येतोय चौकार. मॅच ऑन. 2 बॉल मध्ये 9 धावा करायच्या होत्या आणि आता 1 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता. चौकार आला, मॅच सुपर ओव्हर होईल. मैच ऑन. चौकार आला तर सुपर ओव्हर, षटकार मारला तर सामना जिंकताना दिसेल. परी 11 हा संघ, चंदनजी भगत यांचा संघ आहे मैदानामध्ये. योगेश दादा भगत यांचा संघ आहे मैदानामध्ये. भार्गव 11च्या विरुद्ध ही लढत आपल्याला पाहायला मिळते. राम म्हात्रे यांचा संघ मैदानामध्ये. सागावचे. चांगला सामना, रंगतदार सामना. शेवटच्या बॉल पर्यंत ही चुरस कायम आहे. प्रचंड गर्दी प्रेक्षकांची. टाळ्या झाल्या पाहिजे या मॅच साठी. शेवटचा 1 बॉल, एका बॉल मध्ये 4. टाय साठी मागे मागे चाललाय बॉल. वाईड येईल का? हो, आलाय. अंपायरचा सिग्नल, वाईड बॉल. मॅच मध्ये रंगत, वाईड बॉल आणि आता 1 बॉल, 4 धावेची आवश्यकता. पैसा वसूल मुकाबला बीच मैदान में. जिस मैच के लिए देखने के लिए दर्शक आते हैं उस मैच को यहाँ पर लाया गया है. शायद गजब का मुकाबला चल रहा है कुनाल सर. रोंगटे खड़ा कर देने वाला मुकाबला. 1 पे 4 रन 4. 1 बॉल 4 धावांची आवश्यकता. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, सामना आवडलाय का? टाळ्या झाल्या पाहिजे मॅच साठी. वड मॅच, पैसा वसूल सामना. 1 बॉल 4 रन. शेवटचा बॉल हवेत आहे, डीप मध्ये फिल्डर येतोय. 1 रन कंप्लीट. विश्वनाथ जाधव दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 3री धाव कंप्लीट होईल का? 3री धाव देखील कंप्लीट होण्याचा प्रयत्न. रनआउट चान्स, रनआउट चान्स. पाहूया, 3 रनला टाय होऊ शकतो सामना. 4 पाहिजे होते. हुआ क्या है बीच मैदान में? ऑन फील्ड अंपायर सादिक राजापूरकर नॉट आउट सांगतायत. सुपर ओव्हर का मुकाबला. व्हाट अ मॅच. टीव्ही अंपायरची मदत. रनआउट चेक केला जाईल. ऑन फील्ड अंपायर सॉफ्ट सिग्नल नॉट आउट, परंतु टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. आणि जर 3 रन कंप्लीट झाले तर मॅच सुपर ओव्हर मध्ये खेळवली जाईल, कारण 1 बॉल मध्ये 4 पाहिजे होते. 1 बॉल मध्ये 5 पाहिजे होते. त्यावेळेला वाईट बॉल आला. 1 बॉल मध्ये 4 पाहिजे होते. 3 कंप्लीट झाल्या तर मॅच टाय आणि मग सुपर ओव्हर मध्ये सामना खेळवला जाईल. डिसिजन पेंडिंग आहे टीव्ही अंपायर कडे.
ये बेहतर बेहतर ये शायद देखिए यहाँ से अगर देखिए तो शायद यहाँ दिखे तो क्रुशल मुकाबला बीच मैदान में, ये सब की नजरें सब यहाँ पर चाहते होंगे वे 3 रन कंप्लीट हो जाए, ये मुकाबला सुपर हो जाए, फिर से एक बार 6 गेंद वाला मुकाबला देखने मिले, सुपर डुपर वाला मुकाबला क्या बन जाएगा। सबकी नजरें 70-74 रूम में आई है, क्या हुआ है यहाँ पर। प्रत्येकाला वाटते सुपर ओव्हर मध्ये सामना रंगावा, प्रत्येकाला वाटते 19,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत, त्यांच्याही नजरा आता त्या लाईव्ह टेलिकास्टवर सेट झालेल्या आहेत। प्रचंड गर्दी प्रेक्षकांची मैदानाच्या आतमध्ये, ही क्रीडा नगरी दुमदुमून गेली आहे, कारण सामना तसा रंगलाय। लास्ट बॉल 4 करायच्या होत्या, 3 धावलेले आहेत। ऑनफिल्ड अंपायर सादिक राजापूरकर यांनी नॉट आउट सांगितलं आणि त्यानंतर डिसिजन पेंडिंग ठेवला, टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली है। अब धड़कन है ना थोड़ी देर के लिए सबकी धड़ 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 कर रही है, क्योंकि ये मुकाबला इतना जो जबरदस्त है, क्योंकि दोनों टीम हारने को लिए यहाँ पर तैयार नहीं है। एक बड़ा मंच, बड़ा यहाँ पर स्टेज, इसीलिए कहते हैं टेनिस क्रिकेट विश्व का ये वर्ल्ड कप है। अब देखिए विनोद दादा, शायद देखिए इनके चेहरे पे मुस्कान है। आपने कुणाल सर ने कहा आप राइट टाइम में राइट आए, वजह आप खुद है आणि ते राईट टाइमवरच येत असतात कुठेही, आणि या सामन्याचा आनंद घेतला जातोय आणि त्यांच्याच बरोबरीने आपण पाहतोय प्रवीण शेठ पाटील देखील उपस्थित आहेत। सब की नजर वो कहते हैं ना, सबकी नजर आई है। 70-74 डिसीजन पेंडिंग। अंपायर जय पवार यांनी संपर्क साधायचा आहे कंट्रोल रूमशी, कारण डिफिकल्ट डिसिजन आहे असं सांगण्यात येत आहे, त्याच्यामुळे कोणावर अन्याय होणार नाही। धड़कन है सर जी, कुणाल सर, और धड़ 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 करेगी, क्योंकि जब पेशेंट आइसोलेट में दाखिल होता है ना तो ये सारी चीजें हो जाती है। इसका मतलब है कुछ भी हो सकता है। दया ऐसा बीच मैदान में क्षण आया है। आज महाशिवरात्रीचा दिवस आहे, उपवासाचा दिवस आहे प्रत्येकासाठी, आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर असा सामना, गरमागरम वाफळता चहा तुमच्या हातात असेल आणि असा सामना जर असेल तर अजून काय पाहिजे लाईफ मध्ये माणसासाठी। आणि हा सामना आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे, डिफिकल्ट डिसिजन आहे आणि ऑनफिल्ड अंपायरने नॉट आउट सांगितलं होतं, सॉफ्ट सिग्नल, त्याच्यामुळे टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली। 3 धावा जर कंप्लीट झाल्या तर मॅच सुपर ओव्हर, नाही झाल्या तर मात्र हा सामना फिनिश होईल आणि हा सामना संघ भार्गव 11 जिंकताना दिसेल, तो मात्र एका धावेने। त्याच्यामुळे ही चर्चा सध्या सुरू आहे आणि सध्या आपण चाललोय परत एक वेळा आमच्या पीसीआर रूम मध्ये, प्रोडक्शन कंट्रोल रूम मध्ये। आता जय पवार गेलेले आहेत। ओके, क्योंकि दोनों टीम ये हारने को तैयार नहीं है, लेकिन इतना सस्पेंस ये मैच ने बना दिया है कि कुणाल सर क्या कहने, क्योंकि ना ये परी 11 हारने को तैयार है, ना भार्गव 11 हारने को तैयार है, लेकिन आखिरी गेंद तक ये मुकाबला, पैसा वसूल मुकाबला यहाँ पर हो रहा है। आणि 20,000 प्रेक्षक हे आपलं भाषण सध्या ऐकतायत, कारण त्यांनाही वाटतंय की कुठेतरी सामना कुठल्या बाजूने झोकलाय ते तरी सांगा। आणि शेवटी मात्र आता थोड्याच वेळात डिसिजन तुमच्या समोर येईल। सोनारपाडा संघ देखील आता तयार झालेला आहे आणि आता त्यांची लढत एका बाजूला आपण पाहणार आहोत, जैनुमान निळजे टीमच्या विरुद्ध होणार आहे। एका बाजूला योगेश पाटील आहे, दुसऱ्या बाजूला नितेश पाटील आहे। सामना पाहायला विसरू नका, परंतु हा सामना शेवटच्या टप्प्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळात आता निर्णय तुमच्या समोर आम्ही घेऊन येणार आहोत, बॅटर आउट आहे की नाही। टेनिस क्रिकेट विश्व का वर्ल्ड कप यूं ही कहा नहीं जाता, एक ब्रांड टूर्नामेंट है। यहाँ पर खेलने के लिए यहाँ पर आपने ख्वाब देखा है, तो इसीलिए यहाँ पर सस्पेंस बरकरार है। स्वर्गीय रतन बुआ पाटिल स्मृति चषक, सबकी धड़कन तेज हो रही है, लेकिन फैसला क्या है, वो क्या फैसला होने वाला है। लेकिन कहते हैं ना सस्पेंस अभी बरकरार है, क्योंकि एक अगर देखिए यहाँ पर 3 रन आते हैं तो सुपर ओवर बन जाएगा, अगर ये पकड़े गए तो फिर मुकाबला ये टीम जीतेगी भार्गव 11। लेकिन हुआ क्या है बीच मैदान में, इतना समय जब जाता है तो शायद एक ही लफ्ज सबके दिल के धड़कन में एक ही बात आती है, कुछ तो गड़बड़ है बीच मैदान में, कुछ तो गड़बड़ हुई है, जो कि इतना वेट आप कर रहे हैं। शायद कहते हैं ना वेट इसलिए क्योंकि शायद किसी के साथ में अन्याय ना हो, क्योंकि स्वर्गीय रतन बुआ पाटिल स्मृति चषक ये अन्याय से परे है। दोन्ही संघ जिंकलेले आहेत, त्याच्यामुळे हा जो सामना आहे विजेता जो संघ होईल त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण त्यानंतर त्यांना लास्ट मॅच मध्ये खेळण्याची संधी प्राप्त होणार आहे। आणि जरी संघ पराभूत झाला तरी एक चान्स अजूनही आहे। लीग फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा पहिल्यांदा तुमच्या भेटीला येते, त्याच्यामुळे अजूनही चर्चा होते। कंट्रोल रूम मध्ये डिसिजन पेंडिंग आहे, त्याच्याविषयी चर्चा सध्या सुरू आहे। फलंदाज रनआउट आहे की नाही हे पाहिलं जाईल आणि त्याच्यानंतर तो सामना आणि तो रिझल्ट तुमच्या समोर आम्ही घेऊन येऊ। जर फलंदाज नॉट आउट असला तर सुपर ओव्हर खेळवली जाणार आहे। बड़ा मुकाबला यहाँ पर है चल रहा है, हालांकि देखिए मौका अभी भी है आपके पास में, लेकिन कहते हैं ये मुकाबला जीतने वाली टीम आज के शाम के अंतिम मुकाबला खेलेगी। सस्पेंस बरकरार है सस्पेंस। लेकिन हुआ क्या है, सुमित थोड़े से मिस हुए थे, लेकिन फरदीन काजी का बैकअप अच्छा पीछे, लेकिन अभी भी कहते हैं ना कि वक्त ले रहे हैं,
वक्त ले रहे हैं यहाँ पर जय पवार खुद यहाँ पर आए। शायद एक क्रिटिकल बीच मैदान में ये डिसीजन फंसा है मुकाबला। सबकी नज़र 20 से ज़्यादा हज़ार लोग जो ऑनलाइन के माध्यम से देख रहे हैं, इनकी भी नज़र आप देखिए तो इस डिसीजन के ऊपर है। यहाँ पर हज़ारों की तादाद में आए दर्शक, आपकी भी नज़र यहाँ पर है। तो शायद हुआ क्या है, इंतजार करें। दर्शक अब आवाज़ लगा रही है कि भाई क्या हो रहा है बीच मैदान में। वो डिसीजन अभी भी पेंडिंग है। धड़कन धड़ 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 कर रही है, क्योंकि हुआ क्या है, क्रुशियल वाला मुकाबला हो क्रुशियल मॅच आहे आणि त्याचमुळे ती चर्चा आहे। थोडंसं अजूनही डिसिजन पेंडिंग ठेवण्यात आलेला आहेत आणि वाट पाहावी लागेल, प्रतीक्षा करावी लागेल, कारण हा जो सामना आहे हा महत्वाचा सामना आहे। जो संघ जिंकेल त्याला लास्ट मॅच मध्ये खेळण्याची संधी आहे, जो संघ पराभूत होईल त्याला देखील एका मॅच मध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे। त्याच्यामुळे हृदयाची धडधड वाढलेली आहे आणि प्रेशर वाढतंय प्रत्येकावरचं, तुमचं ब्लड प्रेशर देखील वाढतंय या अशा कंडिशन मध्ये। आणि आता निर्णय थोड्याच वेळात तुमच्या समोर घेऊन येणार आहेत कंट्रोल रूम मधून। आमचे सर्व अंपायर तिथे आहेत, प्रेक्षक देखील आपल्या जागेवर उभे झालेले आहेत, काही त्यांना देखील प्रतीक्षा आहे त्या डिसिजनची, कारण पैसा वसूल सामना मैदानामध्ये रंगलाय। आवाज भी दे रहे हैं अब। शायद देखिए बढ़िया मंच है, बढ़िया। आप देखिए तो एक अंपायर गए, उसके साथ में विनोद दादा स्वतः त्या कंट्रोल रूम मध्ये आहेत, काशीनाथ दादा पाटील देखील तिथे उपस्थित झालेले आहेत, संपूर्ण टीम अनंत पाटील देखील तिथे गेलेले आहेत। आणि आता थोड्याच वेळात तो निर्णय तुमच्या समोर येईल। या मॅचची कहाणी काय असणार आहे थोड्याच वेळात तुम्हाला आम्ही सांगू। एक के बाद में दूसरी भी आ रहे हैं, क्योंकि देखिए तो यहाँ से अगर देखिए मुकाबला इस तरह से सिचुएशन है, पहली मरतबा मेरे हिसाब से 11 खिलाड़ी एक जगह पे खड़े हैं, 2 खिलाड़ी एक जगह पे, लेकिन दोनों अंपायर पहले देखिए तो थर्ड अंपायर ये बाहर आए, उसके बाद में जय पवार अंदर गए और जय पवार सादिक भाई अंदर थे, अब सादिक भी बाहर गए, तो तीनों के तीनों बाहर आ रहे हैं। तो शायद इसका मतलब ये मुकाबला और क्रिटिकल और मुश्किलें और बढ़ रही है मुश्किलें, होगा क्या? हो नक्कीच। आणि आमचे जे प्रतिनिधी जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेचे आयोजक तुमच्यापर्यंत आलेले आहेत। कुपन मध्ये तुमचं नाव नंबर लिहायचं आहे आणि 2 कुपनचे भाग आहेत, त्यातला एक भाग तुमच्याकडे ठेवायचा आहे, एक भाग जो आहे तो त्या बॉक्स मध्ये जाईल। त्याच्यामुळे नाव फोन नंबर तुम्हाला लिहायचा आहे, तिथे मोबाईल नंबर तुमचा, आणि तुम्ही असाल तर तुम्हाला फोन केला जाईल ज्यावेळेला ड्रॉ केला जाणार आहे। आता अंपायर परत एक वेळा मैदानाच्या आतमध्ये चाललेले आहेत, थोड्याच वेळात डिसिजन तुमच्या समोर येतोय। वो कहते हैं ना इंतजार की घड़ियां खत्म हो रही है। एक तरफ जय पवार, दूसरी तरफ सादिक, एक तरफ 11, दूसरी तरफ 2, और तमाम 20,000 से ज्यादा दर्शक ऑनलाइन के माध्यम से, और यहाँ पर आए हजारों के तादाद पे दर्शक, ये दोनों के ऊपर टिकी है। ये हुआ क्या है बीच मैदान में सर जी? प्रतीक्षा आहे ना सगळ्या प्रेक्षकांना? मॅच आवडली असेल तर टाळ्या व्हायला काय हरकत आहे का? एकदा जोरदार टाळ्या मॅच साठी। व्हाट अ मॅच! प्रेक्षक आनंद घेत आहेत या क्रीडा नगरीमध्ये आणि आता डिसिजन तुमच्या समोर येईल। एक बॉल 4 करायच्या होत्या, 2 झाल्या, तिसऱ्याचा प्रयत्न झाला, ऑनफील्ड अंपायरने नॉट आउट सांगितलं होतं आणि आता टीव्ही अंपायरचा निर्णय मेगा स्क्रीनवर येईल। आपके स्क्रीन के सामने सबकी नजर यहाँ पर आई है। शायद यहाँ पर जय पवार के चेहरे पे मुस्कान, और शायद डिसीजन हुआ क्या है, कुछ तो गड़बड़ है दया। येईल आता तो निर्णय येईल तुमच्या समोर, तो दाखवला जाईल। एक हलकीशी स्माइल जय पवार यांच्या चेहऱ्यावर आहे। निर्णय प्रलंबित आहे आणि ती एक फ्रेम आता चेक केली जाते शेवटच्या क्षणाला। त्या फ्रेम मध्ये तो बॅटर आहे का हे तपासलं जाईल आणि त्याच्यानंतर हा निर्णय तुमच्यापर्यंत पाठवला जाईल या मेगा स्क्रीनवर। प्रेक्षक आतुर झालेत, एक्झॅक्ट घडलं काय? 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न, बॅटिंग स्ट्रायकर एंडला तो थ्रो आला, तो हिट झाला, त्यावेळेला बॅट ड्रॅग झाली का, बॅट हवेत होती का, बॅट हातातून सुटली का, या सगळ्या गोष्टी आणि या प्रश्नांची उत्तरं आता थोड्याच वेळात तुम्हाला दिली जातील। वो देखिए एक तरफ देखिए सबके चेहरे पे अंदर देखिए भार्गव 11 है, उनके भी चेहरे पे मुस्कान है, दोनों प्लेयर के ऊपर भी मुस्कान है। वो हुआ क्या है, वो इंतजार करे पर कब आएगा, वो कहते हैं ना वो आएगा कब डिसीजन, क्योंकि बहुत बड़ा डिसीजन है और अभी भी इंतजार हो रहा है। 2 अंपायर अंदर से बाहर है, फिर से बाहर से अंदर गए, लेकिन अभी भी स्क्रीन के सामने ऑन स्क्रीन आप देख सकते हैं श्रेयस कदम, सुमित, ये भी है, विश्वनाथ है, अनिकेत है, सब कुछ देख रहे भाई, मुस्कुरा भी रहे भाई, ये आएगा कब डिसीजन। भरपूर मोठी चर्चा होते सध्या यांच्याही चेहऱ्यावर स्माइल आहे। टेक्नॉलॉजी आहे त्याचाही वापर केला जातोय, सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात। एवढं सोपं नाहीये क्रिकेटचा खेळ, त्या कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये टिपणं, अंडर फ्लड लाईट्स कॅमेरावर पाहणं, या सगळ्या गोष्टींचा मिलाप केल्यानंतर अव्वल दर्जाचं टेलिकास्ट, ओ युटी आउट, सामना फिनिश। आणि हा सामना इथे भार्गव 11 या टीमने जिंकलेला आहे। सूर तर मारला परंतु बॅट हातातून निसटली होती आणि हेच कारण होतं की त्यावेळेला
नॉट आउट न देता आउट घोषित करण्यात आलेला आहे. लँड करत असताना ती टच देखील झालेली नव्हती बॅट. आणि हा पहा हात मागे आहेत. बॉल हातातून ज्यावेळेला सुटला स्टंपचा वेध घेतला, बॅट हातातून सुटल्याने पहा ते हातही मागे राहिले, शरीरही मागे राहिले आणि त्यामुळे टेलिकास्ट दर्जेदार. एकदा जोरदार टाळ्या या मॅच साठी. मॅच फिनिश. भार्गव 11 या टीमने बाजी मारली आहे. एका धावेने हा संघ जिंकला. अभिनंदन. वो इतना सस्पेंस बरकरार रहा, लेकिन उसके बाद में बेहतर अंदाज हुआ, खत्म हुआ ये कहानी. कितने एफर्ट तो खास दिया था, अपने आप को झोंक दिया था, लेकिन कहते हैं ना कि आप हारे भी शायद अगर देखिए तो शांत से इसी तरह से बीच मैदान में मुकाबला खत्म. और शेक हैंड कर लीजिए परी 11 भार्गव 11. शायद देखिए सबसे कड़क सस्पेंस वाला मुकाबला अगर देखिए तो स्वर्गीय रतन बुआ पाटिल स्मृति चषक में ये हुआ है, क्योंकि सबसे ज्यादा नजर 20,000 से ज्यादा लोग इस मैच के साथ